अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा, देवादिदेव महादेव, चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी आदिशक्ती मुक्ताई, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे बाबा, सद्गुरु जनार्दनजी स्वामी, या सगळ्या संतांच्या, देवाच्या आणि इथं जमलेल्या सगळ्या शिवभक्तांच्या अथक प्रयत्नांनी, अथक कष्टाने चालत असलेला हा परम पवित्र महाशिव महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आणि आज आपल्या या श्री संगमेश्वर महादेव मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्ताने याही वर्षी आपल्या कथेला सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। आनंदाचं वातावरण, चैतन्यमय सगळा सुगंध पसरलेला आहे आणि साक्षात भोलेनाथ या ठिकाणी मी त्यांची उपस्थिती अनुभवू शकतो। साक्षात भोलेनाथांचं एक दरवड या ठिकाणी चैतन्य तयार करतंय। पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला मान्य करावी लागेल। जिथं पॉझिटिव्ह एनर्जी हे सायन्सचा शब्द आहे, त्यालाच पारमार्थिक शब्दामध्ये चैतन्य म्हणतात आणि हे चैतन्य सहजासहजी तयार होत नसतं। वास्तविक बघायला गेला तर आपल्या कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही एवढ्या उपस्थितीने उपस्थित झाला, याचा अर्थ तुमचं भोलेनाथांवर प्रेम आहे। आणि आज पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक अणुवचन देऊन जातो, हे वर्ष काही साधं वर्ष नाहीये, हे वर्ष अधिक महिन्याचं वर्ष आहे। हे वर्ष कशाचं आहे तुम्हाला समजेल म्हणून धोंड्याचा वर्ष आहे आणि अधिक महिन्याच्या वर्षामध्ये पुण्य केलेलं हे अधिक प्राप्त देत असते। तुम्ही पाप करा नाही तर पुण्य करा, पण या वर्षी केलेलं पुण्य हे जन्मोजन्मांतरी पर्यंत तुम्हाला अधोगतीला घेऊन जात नाही। हे साधूचे शब्द लक्षात ठेवजा। एखाद्याने जर असं म्हटलं असेल आज पहिला दिवस आहे, जाऊ द्या, गणुदास म्हणे आली ही पर्वणी, घ्यावी ती साधूने प्रयत्नांनी। ज्या वयात परमार्थ करायला पाहिजे त्या वयामध्ये माणूस मजा मारतो, संसारासाठी धडपड करतो आणि धडपड करून ज्या लोकांसाठी धडपड केली, जेव्हा ती लोक किंमत करत नाही तेव्हा तो देवाकडे जातो, परंतु परमात्मा तुमचा स्वीकार करत नाही, कारण त्याने तुमची मानसिकता ओळखलेली असते। अंगाला आला ताप, देव माझा बाप, अंगाचा गेला दाप, मी देव ना बाप ना बी बाप, असं थोडी चालेल, असं थोडी चालेल। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। काल से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे तथा सुन नहीं पाओगे, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है।
भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। ज्या वयामध्ये ऐकू येत नाही, ज्या वयामध्ये गुडघे दुखतात, ज्या वयात कंबर दुखते, तेव्हा धडा मारता आम्हाला येऊ द्या. अरे कशाला येऊ द्या? म्हातारे लोक घरच्यांना चालत नाही, देवाला चालतील. कोणी सांगितलं? माझं बोलणं स्पष्ट असतं बरं. आणि खुर्चीवर बसणाऱ्यांना बी सांगणं आहे, ज्यांना त्रास आहे तेच खुर्चीवर बस जा. बाई असो का माणूस असो, जर मुद्दाम खुर्चीवर बसले ते देव खुर्चीवरच पटाडी. मनी बी इच्छा उभी राहायचं बोलाने रास, पण आता मन वय वय जायले, त्याला इलाज नाही. पहिला दिवस आहे, जास्त बोर करणार नाही. उद्या तुम्ही येणार नाही. कान से बहरे हो जाओगे, कथा सुन नहीं पाओगे. बोलायचे नाही, बोलायचे मला पैसे भेटतात. तुम्ही फुकट कायला बोलता? अतिशय आनंददायी वातावरण आहे, सोज्वळ वातावरण. आणि दरवर्षी जेव्हा मी येतो इथं, जेव्हा ते पालखी निघते, मी वर बसलेला असतो, मी लोक बघतो 10-12 बाया. असं वाटतं काही लोकांना इंटरेस्ट राहिला नाही. पण कथा चालू झाली का हा इंटरेस्ट कुठून येतो ते समजतच नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. मी तुम्हाला या 8 दिवसामध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे ना, कल्याणच आहे. आणि मला माहिती, एकदा जो पहिल्या दिवशी कथेला बसला त्यांना गरमा दांगडो वय घेते चालू, पण तो आता येस. चांगली गोष्ट आहे. आज आपल्या या कथेला उपस्थिती जे ऑर्गन वाजवत आहे, बंद नका करू, शूटिंग चालू आहे. थोडा वाढवा आवाज, होईल लग्न तुमचं. चेतन महाराज उंदिरी खेडेकर 3ऱ्या वर्षी आले होते. मागच्या वर्षी अडचण आली होती, या वर्षी त्यांना काय बोले बाबांचा साक्षात्कार झाला. ते म्हणे मला देवळाला यायचंय. देवळा म्हणजे आमच्या मंडळीचं माहेर घर आहे. मला बोलू तर द्या. पहिलेच टाळ्या वाजवायच्या 2 पद्धती असतात. एक तर तू खूप चांगलं बोलतोय, एक तर आम्हाला तुझं पटत नाही. त्याच्यामुळे एकदम पंच आला पाहिजे, त्या पंचवरच टाळी वाटली पाहिजे. विको कमी करा बरं, आणि भोंग्याचा आवाज कमी करा. जे घरी बसलेले आहेत ना महानुभाव, त्याला त्रास देऊ नका. अजान झाली का नमाजच्या वेळेत भोंगा बन, हा नियम ठेवायचा आपला. कारण काही महाभाग असे कुठं कुठं बसलेले असतात, त्यांना डिस्टर्ब होतो. महाराज आमच्या धाब्यावर काणी असा सुंदर आवाज येतो, काणी तू धाब्यावरच बेस, तो खाली उतरूच नको. अरे आवाज येणं आणि धर्ममंडपामध्ये जाऊन बसून कथा ऐकणं हे सोपं नाहीये. महाराज आमचं रिकाम पण होत नाही हो. अहो तुमच्या लक्षातच येत नाही परमार्थ काय. रिकाम पण होत नाही म्हणजे काय? परमार्थ हा रिकामपणात करायचा विषय नाहीये. आपली गती चांगली झाली पाहिजे म्हणून. आणि तुम्ही देवासाठी वेळ काढला म्हणजे नाही 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 नाही, तोंडात माती घालतील हे वास्तव तुम्ही स्वीकारा. आणि जेव्हा ही लोक तोंडात माती घालतील आणि जेव्हा तुमचं प्रेत तयार होईल, तेव्हा ते भोलेनाथांच्याच मंदिरात आणायचंय. जिवंतपणी नाही आले तर मेल्यावर यायचं. जे मग मरानंतर जर ते जाणं तर ते तोंड खाडी या वय कितीतरी तो काय काम असतात काही कळत नाही लोकांना. तुम्हाला असं म्हणायचंय का आम्ही सगळे कामधंदे सोडून द्या तुमच्या कथेला येऊन बसा? नाही हो, नाही नाही नाही. दिवसभर काम करा, बैलासारखं काम करा. 2 तास द्या देवाला. जर संसारामध्ये आपण 12 बंटी घाट जर करून जर थकत नसू तर 2 तासाने काय अडचण होणार आहे? पण याला प्रारब्ध लागतं, याला पुण्य लागतं. ऑर्गनवादक चेतनजी महाराज, त्यांच्या बाजूला बसलेले नवनिर्वाचित नवरदेव नितीन महाराज, चेहऱ्यावर वेगळी चमक आहे, हातावर मेहंदी. थोडे दिवस थांबा, आंबे हायदलीन फिरणं पडी. बायकोना मार दिखत नाही पण बेकार दुखस. मना अनुभवनी सांगितलं ना मावशी, तिने ताकद नाहीये. हा महाराज ना अनुभव आहे का म्हणे? कदा ना अनुभव, बट अनुभव राहतोच का? आता दारू पिणाऱ्याची गोष्ट सांगितली म्हणजे मी पिन आटे बटेल का?
नितीन महाराज आहेत, सुमित महाराज आळंदीकर आहे आणि हे संकेत महाराज आहे. तुम्हाला एक जण असं वाटत असेल की ऑक्टोपॅड नाही का या वर्षी? याला काय म्हणतात माहितीये का? तुम्हाला जर जखम झाली ना, जखम, तर त्या जखमेवर माशी बसते. सगळं चांगलं शरीर सोडते त्या गाण्यावर जाऊन बसते. काही माशीच्या जनपती असतात, चांगलं दखावतं. एवढा मोठा महाराजने देखील ना ऑक्टोपॅड वाला नाही, त्यांना घर लय जाय तुला. अहो येतील उद्या ते, त्यांना थोडी अडचण आली आज. आणि मी कोणाच्या असा बाह्य करून मारणारा माणूस नाहीये. अडी अडचण प्रत्येकाला आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम जितू दादा. पायात चप्पल घालता. मागच्या वर्षी केस उभे राहिले, ते आर्थिक नव्हती. तर माणूस चांगला आहे. गेल्या 4 वर्षापासून आपल्याला हवे त्या याच्यामध्ये सहकार्य करतात. समस्त आपले ओमनगरच्या पुढाकाराने, समस्त या देवडावासियांच्या शिवभक्तांच्या अथक प्रयत्नांनी, कोणाचं तन आहे, कोणाचं मन आहे, कोणाचं धन आहे. ज्यांच्याकडे पैसा नसेल त्यांनी चटाया उचला, झाडू मारा, फुलहार बनवा. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी धन द्या. ज्यांच्याकडे ताकदही नाही, पैसाही नाही, अशा लोकांनी फक्त कथेत येऊन बसायचं आणि परमात्म्याचं नामचिंतन ऐकायचं. यावेळेस ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर दिनेश अण्णा हे या ठिकाणी उपस्थित आहे. इतका सुंदर आपण कार्यक्रम करतो, पण आपला कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसला पाहिजे असं कमिटीने ठरवलं. आणि यावर्षी ज्ञान मंदिरा, जे महाराष्ट्रातील उत्तुंग भरारी घेतलेले युट्यूब चॅनल आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवत जा, म्हणजे ते कॅमेरा फिरवतील तुमच्यावर. पान कसे खुश झाले ते. हा, सगळी टीम चांगली आहे आपली, काम करणारी. आतापर्यंत जे कष्ट तुम्हाला पडले, आतापर्यंत जे निगेटिव्हिटी झाली, आतापर्यंत कोण काय बोललो, कोण काय म्हटलं, या सगळ्या गोष्टी आता 7 दिवस डोक्यातून काढून टाकायच्या आणि परमात्म्याला एकच सांगायचं, हरी ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. 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 ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले.
आज आपल्या या पहिल्या दिवसाच्या परमपवित्र अशा या शिव महापुराण महिमेला मी सुरुवात करतोय. माझा एक सोप पद्धत आहे कथा कीर्तन सांगायची. स्पीच तयार झाल्याशिवाय चांगला बॅटमॅन बॅटिंग करत नाही. ते हाका केलं चालतं, हातात बॅट आली का कुठेही फिरवायची, तसं नाही. लवकर आउट होतो माणूस. आपल्याला आउट नाही व्हायचंय. आपल्याला 7 दिवस बॅटिंग करायची आहे. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की देवळ्याच्या लोकांना शिस्त इतकी छान आहे ना. एवढी गर्दी असताना बी बनबन कोणी करत नाही, किरी किरी नाही, कोणी उठत नाही, कोणाचा मोबाईल वाचत नाही. बाकीच्याने लगेच सायलेंट करून घेतला, वाजला नाही पाहिजे. पुरा महाराष्ट्र फिरतो मी, पुरा महाराष्ट्र. पण देवड्यासारखे सज्जन श्रोते मी ना माझ्या आयुष्यात पाहिलेच नाही. एकदम शांत. का थंडीमुळे शांत बसता काय माहिती? हा, थंडीमुळे का? नाही आहे थंडी? पंखे लावू का? मागच्या वेळेस आपण राम आणि शिव यांचं विष्णू सेहृदय शिव, शिव सेहृदय विष्णू, राम आणि भोलेनाथांचं कनेक्टिव्हिटीचं आपण कथा ऐकली होती आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद त्या कथेला दिला होता. या वर्षी आपण काय ऐकणार आहोत? तर या वर्षी आपण भोलेनाथांच्या नामचिंतनाने काय फायदा होतो, आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ केला की काय फायदा होतो, आध्यात्मिक जीवन जगल्याने काय फायदा होतो. आपल्याला चांगलं चांगलं ऐकायचंय. आणि तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, पण या ठिकाणी तुम्ही पहिल्या दिवशी परमपवित्र कथा ऐकण्यासाठी आलात. तुमच्या 100 पिढ्यांचं पुण्य जिवंत असल्याशिवाय तुम्ही या कथेत दंडमात पाय ठेवू शकत नाही, ठेवू नाही शकत. परमार्थ करण्यासाठी पैसा लागत नसतो, परमार्थ करण्यासाठी रक्त शुद्ध लागत असतं. रक्त शुद्ध पाहिजे परमार्थात. भोलेनाथांना काय आवडतं काय आवडत नाही हा आज आपला मुद्दा आहे. त्याची महिमा कोणावरती होते? ते भोड दैवत आहे, ते सगळ्यांनाच प्रसन्न होतं, हे डोक्यातून काढून टाक जा. देव कळण्याआधी देवाचा महिमा कळला पाहिजे, कारण महिमा कळल्याशिवाय रिस्पेक्ट, आदर तयार होत नसतो. सोपं सोपं विचारेल, तुम्ही माझ्याशी बोलत चला, मी तुमच्याशी बोलेल. आज मी त्याला थकून आलोय, त्याच्यामुळे बघा आता 9:15 झाले, 11:15 पर्यंत म्हणजे 1 तास कथा आहे. तो 1 तास तुम्हाला कळणार सुद्धा नाही कुठे गेला. चला पटकन सांगा, आता टेन्शन घे जा नका. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण वर्णन ऐकलं, तुम्हाला मॅडम म्हणू की मावशी म्हणू? मॅडम मावशी म्हणू का? मावशी. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण वर्णन ऐकलंय की तो व्यक्ती खूप चांगला दिसतो, तो खूप चांगलं भजन म्हणतो, तो खूप असं तसं असं ऐकलेलं आहे आपण. आणि अचानक माहिती पडलं की अशी व्यक्ती आपल्या गावात येणार आहे. 12 वर्षे त्यांनी हिमालयामध्ये तपश्चर्या केलेली आहे, सिद्ध पुरुष योगी आहे. त्यांची नजर आपल्यावर पडली तरी सुद्धा चैतन्य तयार होतं, ऐकलंय. आणि असा व्यक्ती येणार आहे असं नुसतं माहिती पडल्याच्या नंतर हृदयाचे ठोके वाढतात. कारण तुम्ही आधी त्याचा काय ऐकला? महिमा ऐकला. आधी काय ऐकला? हा. समजा तुम्हाला त्याचा महिमाच माहित नाही, त्याचं महत्व माहित नाही, त्याचं काहीच माहित नाही, आणि ती व्यक्ती तुमच्या गावात येऊन जरी गेली तरी तुम्हाला काही फरक पडणार? महिमा माहिती पाहिजे. भोलेनाथांबद्दल महिमा कमी, गैरसमजच जास्त आहे. प्रदोषच्या दिवशी थोडं नामचिंतन केलं, संध्याकाळी बोकडा खायला तयार. 1 लोटा जल टाकून दिलं का दिवसभर कान्या कोंड्या करायला तयार. पागल आहे भोले बाबा आहे की? कळत नाही त्याला. ग्रंथातलं सांगेल, माझ्या पुंडातलं सांगणार नाही, आणि सांगितलं तर मला त्याचा फरक पडत नाही. जे खरंय ते खरंय. मामा, तुम्ही खुर्चीवर बसू शकता, तुम्ही अध्यक्ष, तुम्ही स्टेजवर बी बसू शकता. नाही, आता जर कुठे गायब झाले, मला एक सांगा, या सगळ्या माणसांचे तुम्ही एक प्रतिनिधी आहे. खरं खरं सांगा, खोटं बोलला नका. भोले बाबांसाठी 9 वेळा मान कापली होती रावणाने. किती वेळा? किती वेळा रे पोराओ? 9 वेळा. कोणासाठी? भोले बाबासाठी. मग ज्या भोले बाबांसाठी रावणाने 9 वेळा मान कापली,
तो ज्या दिवशी रावण मेला त्या दिवशी भोले बाबा त्या रावणाच्या कामात पडले होते का? नाही पडले ना, नाही पडले ना. मग 9 वेळा मान कापून काय फायदा झाला नाही ना. 1 मिनिट थांबा. नारी शक्ती 9 वेळा ज्या रावणाने मान कापून ठेवली भोले बाबाच्या पायाजवळ, पण मरताना तो भोले बाबा कामात पडला. मग 1 लोटा जल टाकून कामात पडेल पडेल, पण केव्हा? जेव्हा कर्म चांगलं असेल. 9 वेळा मान कापून रावणाचं कर्म चुकलं, देवाने त्याला बिन पाण्याचा मोरू दिला पण वाचवला नाही. म्हणून भक्ती करत असताना कर्म सुद्धा सांभाळावं लागतं. निस्ती भक्ती चालू आहे. काहींची भक्ती तीकपुरती असते, काहींची भक्ती दुसऱ्यांना जळवण्यासाठी असते, काहींची भक्ती देखाव्याची असते. अहो तुम्ही समाजाला फसवू शकता, तुम्ही लोकांना देखावा करू शकता, पण ब्रह्मांडाचा नायक आदिनाथ भोलेनाथाला तुम्ही नाही फसवू शकत. त्याला सगळं कळतं. त्याला तुम्ही मूर्ख नाही बनवू शकत. त्याच्यावर टाकलेलं पाणी तो तेव्हा स्वीकारतो जेव्हा तुम्ही तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही, तेव्हा तो तुमचं पाणी स्वीकारतो. आपल्या बोलण्यामध्ये सादगी असली पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये सज्जनता असली पाहिजे, आपल्या डोळ्यामध्ये पवित्रता असली पाहिजे. तो भक्त परमात्म्याला आवडत असतो. तुमच्या डोळ्यामध्ये पाप आहे, तुमच्या बोलण्यामध्ये तुरटपणा आहे, तुमच्या अंतकरणामध्ये पाप आहे, तुमच्या डोक्यामध्ये घाण विचार भरले, आणि जर तुम्ही फक्त परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊन त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर सावधान. ते पॉसिबल नाहीये ते पॉसिबल. आमच्या विदर्भामध्ये फार मोठे महापुरुष होऊन गेले, फार मोठे. इतकं छान म्हणताना ते काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय. 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 पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा फिरतंय. पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा फिरतंय. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय. 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 जय हो. पाप करोनी पापी म्हण हे सैरा वैरा फिरतंय रे. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय. इथं बसलेल्यापैकी किती महिलांना मुक्ती पाहिजे? हातवर करा बरं. कॅमेरामॅन फोकस करून पे. डायरेक्ट नाही म्हण, एकच 2. आजी तुमचा काही विषय नाही, तुम्हाला मुक्ती भेटणारच आहे. ते संपला आता तो विषय नाही. या बाकीच्या मुक्ती नाही कोय काय पाहिजे मग? अरे मुक्ती शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? हा सगळ्यांना पाहिजे. एकीने बी तर हातवर नाही केला. कस काय सगळ्यांना पाहिजे? तो काय काय लाडू आहे का? इथं बसलेल्या सगळ्याच्या सगळ्या मातृशक्ती लक्ष देऊन ऐक जा. तुम्हाला फार महत्वाचा मुद्दा सांगणार आहे मी आता, कारण ही कथा तुमच्या बळावर होते आहे आणि तुमच्यासाठीच होते. माणसांना काही घेणे देणे नाही. त्या पहिलेच मुक्त आहे. मस्त अर्धी 3 अर्धी पाणी टाकलं का डायरेक्ट मुक्तीच.
आणि अजून ते आपल्याला म्हणतात भोले बाबाच्या बापाचं नाव माहिती आहे तुला, त्या माहित आहे का रे बैल. महिला वर्ग तुमच्यामुळे हिंदू धर्मामध्ये ना 90% परमार्थ फक्त तुमच्यामुळे होतोय. ज्या दिवशी तुम्ही परमार्थ बंद केला ना ही पृथ्वी डगमगल्याशिवाय राहणार नाही. मला आदर आहे तुमचा. पाहणं कसा आनंद होतो ते आपल्याला चांगलं म्हटलं महाराजांनी. नाही खरंच आहे, मी पहिल्या वर्षापासून बघतोय. खरंच सांगा पवन दादा, तुमच्या छातीवर हात ठेवून तुम्हाला वाटलं होतं का पहिल्या दिवशी एवढ्या बाया येतील? वाटतंय का पहिला दिवस आहे? या सगळ्या बायांना आपण साड्या घेतल्या पाहिजे. साड्या मंडप वाढवणं पडी ऐक कंपाऊंड टाकाने गाई करी ये दादा तुम्ही. साड्या इनीच त्या पप्पा सुरू त्या देवळ्यामध्ये ज्यांना ऐकू येत नाही त्या बे साडी तू चालू आहे. उमापती महादेव की जय. अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय देवादिदेव महादेव संगमेश्वर महादेव. शिव महापुराणामधल्या काही महत्वाच्या कथा काढलेल्या आहेत. सूत नावाचे एक ऋषी आहे. सूत नावाचे काय आहे? ऋषी आहे. त्या ऋषींनी प्रश्न विचारलाय शौनक ऋषींना की येत्या कलियुगामध्ये फार पाप वाढणार आहे. मग या पापापासून जर मुक्त व्हायचं असेल, दूर राहायचं असेल तर काहीतरी मार्ग सांगा हो. भोंग्याचा आवाज कमी करा बरं आपले जितू. आणि मग सुतांनी प्रश्न विचारला काहीतरी सांगा पण सोपं सांगा बरं का, आमच्याकडे वेळ नाहीये. आणि शौनक नावाच्या ऋषींनी त्याला उत्तर दिलेलं आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल वेडी. कलियुगामध्ये बघा त्रेता द्वापार आणि सतयुगामध्ये तपश्चर्या करावी लागायची, योग करावे लागायचे, विधी कराव्या लागायच्या, यज्ञ करावे लागायचे. आणि तेव्हा कुठं देव प्रसन्न होत होता. पण कलियुगामध्ये लोकांचं इतकं रिकाम पण नाही हे देवालाही माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला कलियुगामध्ये यज्ञ करायचे नाही, याग करायचे नाही. तुम्हाला कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामचिंतन करायचंय. मग नामचिंतन कोणाचं करायचं? तुम्हाला ज्या देवाचं पटेल त्या देवाचं करायचं, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. तुम्हाला भोले बाबा आवडताय तर तुम्ही भोले बाबांचं नामचिंतन करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायचा अर्थ काय होतो महाराज? ओम नमः शिवायचा अर्थ काय होतो कोणाला माहितीये? नाही सांगितलं तरी चालेल पण आम्हाला माहिती आहे महाराज. इतकं तरी कोणी माहिती नाही तुम्हाला? नाही माहिती? तुम्ही एकच सांगत जा, तुला कशासाठी बोलवलंय मी. एवढं बोलायचं, मोकळं व्हायचं. ओम म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर. नमः मी तुला नमन करतो. शिवाय माझे सगळेचे सगळे अवगुण मी तुझ्या चरणावर समर्पित करतो. ओम नमः शिवाय. मी माझ्यातले जे निगेटिव्ह विचार आहेत मी तुझ्या समोर काय करतोय? कारण समर्पण देवाला आवडतं. ऐकू कमी करा. देवाला समर्पण आवडतं. तुम्ही त्याच्यावर किती बेलपत्र टाकले, किती पाणी टाकलं, किती त्याला धुतलं, किती त्याचा मेकअप केला, नॉट मॅटर. तुमच्या अंतरंगामध्ये त्याच्याबद्दल किती सहानुभूती आहे, तुम्ही त्याला किती घाबरता, तुम्ही एकांतामध्ये असताना तुम्ही त्याची किती भीती बाळगता हे तो बघतो. या वर्षी आम्ही 10,000 रुपये दिले बरं का महाराज सप्त्याला, आणि देवाला दिल्याने काही कमी होत नाही हो, देव सर्व बघतो असं म्हणणारा माणूस सुद्धा, म्हणजे जेव्हा तुम्ही दान करता, जेव्हा तुम्ही धर्म करता, जेव्हा तुम्ही चांगले वागता तेव्हा देव बघतो, हे तुम्हाला मान्य आहे. मग जेव्हा तुम्ही चुकीचं काम करता तेव्हा देव काय सुट्टीवर गेलेला असतो? अरे सगळं कळतंय त्याला, चांगलं करा किंवा चला. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देणार कारण मला तुमच्यावर पुरा भरोसा आहे. मी काल पेपरला वाचलं देवड्याच्या बाया खोटं बोलत नाही असं लोकमतला आलेलं होतं. माझ्याकडे पेपर पण येतो. काय लबाड महाराज साला, खोटं बी बोलतो पण असं वाटत नाही खोटं बोलतो. याला वाणीचं तप लागतं. चला महिला वर्ग, संगमेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये भोलेबाबा असतात का नसतात? असतात. मंदिराच्या बाहेर असतात. मंदिराच्या बाहेर देव नाहीये?
असतो. तुम्ही कथा करून जेव्हा घरी जाता जाता जेव्हा तुम्ही गप्पा मारता, तुला काही माहित पडणं का त्यांनी पोरपई गे हे बी देव, हे बी देव. ऐकतो ना. जेव्हा तुमच्या गल्लीमध्ये एखादी सुनबाई माहेरी चालली जाते आणि ती सून 8-10 दिवस येत नाही, तेव्हा तुम्ही गप्पा मारता, अजून ती सून आली नाही, मला असं वाटतं तिचं काहीतरी असलं पाहिजे, कारण अशाशी बाई इतक्या माहेरात कसं राहील. हे जेव्हा तुम्ही बोलता ते बी देव. म्हणजे तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला किंवा वाईट वागा, वाईट बोला, हे सगळं संगमेश्वर भगवंत ऐकतो. हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य आहे ना? तरी कशी हिंमत होती चुकीचं बोलायची? याचा अर्थ सांगू तुम्हाला, तुम्ही देवाला मुळात घाबरतच नाही, आणि याचा सरळ अर्थ होतो तुम्ही देवाला मानतच नाही. बाप घरामध्ये असताना गुपचूप बसणं हा मुलाचा आदर नाहीये. बाप घरात नसताना सुद्धा नीटनेटकेपणाने आपलं कर्म करणं. माझ्या वडिलांना माहिती पडलं तर माझे वडील चांगले नाही, हा मागचा सुद्धा धाक असणारा मुलगा शुद्ध बीजाचा असणारा. तोंडावर तर कोणी धाक वागवणार आहे? मंदिरात तर कोणी बिन चप्पलचं जाणार आहे, मंदिरात तर कोणी गंध लावून जाणार आहे, मंदिरात तर कोणी चांगलं बोलणार आहे, पण मंदिराव्यतिरिक्त काय? तर शौनक महर्षी सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. तुमच्या मनातला जसा भाव असेल तसा परमात्मा असतो. तुम्ही जर नरसिंह बनत त्या देवाला जर बघत असाल, तुम्ही जर हिरण्यकश्यप म्हणत असाल तर तो खांबातून सुद्धा येतो. तुम्ही बडी बनत असाल तर तो वामनाच्या रूपाने येतो. जेव्हा मेरू पर्वत समुद्रामध्ये धसत होता तेव्हा तो कस्य रूपाने म्हणजे कासवाच्या रूपाने येतो. तो नामदेव महाराजांना भेटायला कुत्र्याच्या रूपाने येतो, एकनाथ महाराजांना भेटायला गाढवाच्या रूपाने येतो. जया मणी जैसा भाव तया तैसा अनुभव. तुमच्या अंतकरणात जसा भाव असेल, तुमच्या अंतकरणात जितकी भक्ती असेल, आणि तुम्ही भक्तीचं ढोंग करू शकत नाही, लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणतात, महाराज ती बाई सतत देवाचं नाव घ्यायची, सतत परमार्थ करायची, मग तिच्यासोबत वाईट कस काय झालं महाराज? तुम्हाला काय माहिती का, तिचा वरपंग दिसला, पण परमार्थ करत असताना तिचं चुकलेलं कर्म मात्र फक्त देवाला माहितीये, कारण कर्म चुकल्याशिवाय तुमचं वाईट होऊ शकत नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे, मरेपर्यंत लक्षात ठेवूया. आम्ही म्हणतो ना की हा मला त्रास देतो, तो मला त्रास देतो. नाही 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 नाही. या जगात तुम्हाला कोणीच त्रास देऊ शकत नाही जर तुमचा निर्णय योग्य असेल तर. जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं काहीतरी चुकतंय. कधी कधी लायकी नसलेल्या लोकांना सुद्धा जर आपण लायकी दिली ना तर तोही त्रास होऊ शकतो. डेडोर माहिती तुम्हाला? डेडोर 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 म्हणजे डेडोर माहितीये का? हाव, डेडोर म्हणजे आम्हाला नाही माहिती. तुम्ही पहिल्याच दिवशी वेळ बनवणार का मला? त्या मागच्या बाया इतक्या हुशार आहे पण त्यांना पुढे बेसता येत नाही बिचाऱ्यांना. आता उद्यापासून मी तेच करणार आहे. मी एक राऊंड मारत जाणार आहे कथेमध्ये. डेडोर म्हणजे बेडूक. ड्राव ड्राव करतं ना ते. त्या बेडूकला तुम्ही एक काम करा, सोन्याची वीट बनवा 5 किलोची. आपल्याला कुठं पैसा खर्च करायचा आहे, बनवा ना 5 किलोची. 5 किलोची सोन्याची वीट बनवा आणि त्या बेडूकला तुम्ही त्या विटेवर बसवा, त्याला तुम्ही हिऱ्यांचं मुकुट घाला, 5 मिनिटं थांबा, ते बेडूक गटारीतच कुदणार. त्याचा स्वभाव आहे तो, त्याचा काय आहे तो परमार्थ फार उच्च कोटीचा आहे. आणि मग शौनक मुनींनी सांगितलं की तुम्हाला कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर तुमचा उद्धार एकाच गोष्टीने होणार आहे, नामचिंतन करा. नामचिंतन म्हणजे कसं महाराज? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. मग हे नामचिंतन करायला घरदार सोडायची काही गरज न लगती, सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सायास करायची गरज नाही, वनात जायची गरज नाही, भगवे कपडे घालायची गरज नाही, मंदिरात जायची गरज नाही. असोणी संसारी जिव्हा वेग करीन, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. जिथं असाल तिथं, जसे असाल तसे नामचिंतन करत चला. नामचिंतनाने काय होतं माहिती तुम्हाला?
जितकं तुम्ही नामचिंतन कराल ना तितकं तुमचं पुण्य वाढत चालतं, पापाचा ऱ्हास होतो, तुमची बुद्धी शांत होते आणि तुम्हाला कळायला लागतं की या जगतामध्ये मंगलमय स्वरूप फक्त परमात्मा आहे. कोणत्याही बाईने आत्वर करा इथं बसलेल्या कोणत्याही, महाराज मी माझ्या घर परिवारा गल्लीसाठी नातेवाईकांसाठी फार राबली आणि सगळ्या नातेवाईकांनी मिळून मला पुरस्कार दिला. झालं असं कधी नाही होणार. या लोकांसाठी तुम्ही हयात खपवून टाका, शेवटी मरताना हे लोक म्हणतील इनी इथलं करायला नाही पाहिजे होतं. अरे तुमच्यासाठीच केलं ना. सकाळी लवकर उठणारी बाई सगळ्यात आधी उठते, सगळ्यांचं आवरते, रडगाणं करते, तिचं तब्येत खराब होऊ द्या काही होऊ द्या पण ती घोर सांभाळते. सांगा ना इथं बसलेल्या पैकी कोणत्याही बाईने की तुमच्या नवऱ्याने 1 तास तुमची बसून अशी विचारणी केली की अगं स्वतःची काळजी घेत जा, अगं जास्त करत जाऊ नको, तू गेली तर मला कोण बघेल. सांगा ना कोणाला कोणाचं काय घेणं आहे. हा माणूस सकाळी उठल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हाय पैसा गणगोत्र ते सगळे मुलांचं सगळ्या गोष्टी राब करतो. सांगा ना कोणत्याही माणसाने की एक दिवस माझ्या घरच्यांनी मला बसवून घेतलं, माझे पाय धुतले, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी सांगितलं अहो तुम्ही करता म्हणून घर चालतं, तुमच्या घरावर फार उपकार आहे, स्वतःची काळजी घेत जा, तुम्हाला आमची असं झालं कधी. नाही होणार. बापाने हयात खपवली तर मुलं म्हणतात तुमचं कर्तव्य होते ते आम्ही थोडी सांगितलं होतं आम्हाला जन्माला घालायचं. ही परिस्थिती आहे. आणि मला सगळ्यात जास्त लागलेला मोठा झटका आहे पवन दादा. अब्जाधीश कोटी रुपये कमवून ज्या दिवशी अजितदादा विमानातून खाली पडून गेले ना, अंगावर कपडा नव्हता आणि 3ऱ्या दिवशी त्यांच्या बाईने उपमुख्यमंत्रीपणाची शपथ घेतली. खरंच सांगा ना ही एवढा घोर कलियुग आहे. 13 दिवसही तुम्ही थांबू शकले नाही. मग एवढा मोठा व्यक्ती गेल्यावर जर मला मुद्दा एकच सांगायचा की परमार्थ करत असताना ती स्थिती समजून घ्या कि तुम्ही कशात फसलेले, तुम्ही कशात गुंतलेले, तुम्ही कशाला सुख समजताय. अरे जिसे तुम सुकून समझ रहे हो उसमें सुकून है ही नहीं. असंच आयुष्य निघून जाईल, असंच म्हातारपण येईल आणि असाच तो काळ पुरुष उभा असेल तुमची गचांडी धरायला, पश्चाताप होईल. देवाने याच्यासाठी नाही जन्माला घातलंय तुम्हाला. 4 कोटी रुपयाचा बंगल्याचा मालक मेला, वारसदार शिल्लक नाही राहिला, घरावर गवत उगलं, त्या घरामाची निलामी करावी लागली. खरंच सांगा ना अहो या मृत्यू लोकामध्ये आलात, मालक बनू नका, स्वतःला ब्रह्म समजू नका, आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करा, हसून घ्या, खेळून घ्या, बोलून घ्या, आत्मा तृप्त करून घ्या. आणि आत्मा तृप्त जर कुठं होत असेल तर तो फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनाने होतो. हाच या पहिल्या दिवसाच्या कथेचा संदर्भ तुम्ही मरेपर्यंत लक्षात ठेवा. तुम्ही आमचा चेहरा कधीही बघा, तुम्हाला आम्ही फ्रेश दिसू, आम्ही तुम्हाला खुश दिसू, कारण आमच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो. संसारी लोक दुःखी आहे. या शिव महिमेतला पहिला अध्याय आहे कलीचे आचरण. जर कोणाला नाही पटलं, जर कोणाला असं वाटलं महाराज खोटं सांगताय, कथा झाल्यावर हा ग्रंथ उघडा, विद्येश्वर संहितेचा पहिला अध्याय तुम्हाला सापडेल, कलियुगातील आचरण. मग तुम्ही म्हणाल की या ग्रंथांमध्ये कलीबद्दल जितकं का लिहिलंय, कारण आहे त्याला. कलियुगामध्ये मानवाची सर्वात आधी भ्रष्ट होईल आणि तिचं नाव आहे नीतिमत्ता. ही जी म्हातारी लोक इथं बसली आहेत ना, तुम्ही खूप भाग्यवान होते बाबा, खूप भाग्यवान. तुमच्या काळामध्ये जडकुट्टापणा कमी होता, तुमच्या काळामध्ये इमानदारी होती. रक्तात एकदा शब्द दिला त्याच्यासाठी मरावं लागलं तरी चालेल, पण म्हातारे लोक शब्द मोडत नव्हते. आता स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, त्याला आपल्या ताटात खाऊ घातलं तरी रात्यातून तो आपला खून करू शकतो. खरंच सांगा ना रक्तातली इमानदारी गेली कुठे. हे रक्त एवढं भ्रष्ट का झालं, कारण लोक अध्यात्मात यायला तयार नाहीये. आज तुम्हाला असं वाटत असेल की चला माझं फार मोठं दुकान आहे, माझी फार मोठी इन्कम होते. अरे पण या गोष्टीला मला सांगा ना, तुम्ही या गोष्टी करत असताना तुम्ही पैसा कमवणार, तुम्ही सुख कमवणार, शेवट काय, शेवट काय त्याचा? शेवट एकच आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. हे अर्जुना,
अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करतो ना, मी त्याला मुक्ती देतो. आणि स्मरण करण्यासाठी तो परमात्मा स्मृतीत असावा लागेल. आणि जर तो जिवंतपणे स्मृतीत नसेल, मरताना स्मरणात येणार नाही, आणि मग जी परिस्थिती होते, मग जे हाल होतात, मग जे पोटातले आतडे तुटतात, गड्यापर्यंत रक्त भरल्या जातं, डोळे लाल होतात, देव जीव निघू देत नाही, आणि तेव्हा तोंडातून श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणण्याचा प्रयत्न केला जातो, पण मेंदू साथ देत नाही, जीव हालत नाही. तेव्हा हृदयामध्ये स्फोट होतो, तरी सुद्धा जीव जात नाही. ही भयंकर अवस्था होते. जो आध्यात्मिक क्षेत्राला मांडता या परमात्म्याकडे दुर्लक्ष करतो, अशा व्यक्तीच्या अंतकाळाला तुम्ही जरा थांबून बघा. आयुष्यामध्ये संकट येऊ द्या, आयुष्य टेन्शन मध्ये जाऊ द्या, पण त्या संगमेश्वर महादेवाला एकच सांगा की हे परमात्मा, माझ्या जीवनात किती संकट येऊ दे, मला काही म्हणणं नाही, फक्त मरताना मात्र माझ्या जवळ उभा राहा बाबा, मला दुसरं काही नकोय. कारण परमात्मा जवळ असणं याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. इथं बसलेल्यांपैकी अनेक लोकांना इर्द आहे, कोणाला सुतक आहे. त्याचे नियम सांगून जाईल. सुतक असो नाही तर इर्द असो, भक्ती बंद नाही झाली पाहिजे. सुतक मध्ये तुम्ही देव करणं बंद करत असाल तर तुम्हाला अजून एक गोष्ट बंद करावी लागेल, आणि ती आहे भोजन. भोजन करायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म. जर सुतक मध्ये जेवण चालतंय, सुतक मध्ये हसायला चालतंय, सुतक मध्ये खेळायला चालतंय, देव नाही चालत आहे. याची अनेक कारणे आहे. ते कारण मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून सांगून देईल, म्हणजे तुमचा एक गैरसमज दूर होईल. सुतक म्हणजे काय? सुतक म्हणजे काय हे आपल्या ग्रंथांमध्ये रिलेटेड आहे बरं का, एक नंबर आहे. आणि हे भोलेबाबाची कनेक्टिव्हिटी होती याची. माणूस ज्या वेळेला मरण पावतो, मृत्यूची आचारसंहिता सांगितलेली आहे महात्म्यामध्ये. एक म्हातारा मरायला ठेवला खाली. आयुष्यात देवाचं नाव नाही घेतलं, आयुष्यात नाही. मनगटात जोर पाहिजे आज जगा. मग चिकनगुन्या झाला होता त्याला, मनगटच वाकलं, शिदच नाही झाला, खाली टाकलं त्याला. मग मरता मरता त्याने देवाचं नाव घ्यायला पाहिजे का नाही? नाहीच. मुलगा चांगला होता, बाबा मरता मरता तरी देवाचं नाव घ्यावं. शहाणपणा शिकवायचं नाही मला. आणि जास्त उकडे लोकांच्या नांदी लागता येत नाही, आळाऊ लोकांच्या नांदी लागायचं नाही. बाबा काही शेवटची इच्छा तुमची? हो. काय? बीडी प्यायची मला. पोरग्याला असं वाटत होते ना, गच्ची टाकून मट टाकूया. विचारतो काय, तू बोलतो काय? अहो बाबा तुम्ही दुसरं काहीतरी मागा. बीडी मी तुला मागितली का? तू विचारलं ना मला शेवटची इच्छा काय, म्हणून मी बोललो. बीडी पेटवली, त्याच्या तोंडात टाकली, त्याला धुक्कड ओढता येत नव्हता. तुमचं जे शिपी कसं अवकाळ्या करतं फसलं की, तर तो काय सांगत होता माहिती म्हातारा, एक काम कर म्हणे बेटा, आता ही बीडी तू पे म्हणे, ते दुपट माझ्या तोंडावर फूक म्हणे. पण ती एक सून होती, ती शिकलेली होती. ती म्हणे मी याच्या तोंडात मरताना शिवाचं नाव आणल्याशिवाय राहणारच नाही. आणि त्यानं ते ऐकलं. तो म्हणे तुम्ही डिग्री पाठ टाकसून माझ्या तोंडात शिवाचं नाव आणते का? कसं? तिने तिच्या मिस्टरला बोलवलं, ए कमी यार, या साखरेच्या पोत्याला आहे ना म्हणे ब्लेडचं पान मारा म्हणे. म्हातारा कंजूस आहे. म्हातारा काय आहे, जेव्हा ती साखर खाली पडेल कमीत कमी इतकं तर म्हणेल पोत शिवा, पोत शिवा. त्याने 2 ब्लेड मारले, 3 किलो साखर पडली. म्हातारा म्हणतो, अरे बैला त्या पोत्याला टाचे मारा. सून म्हणे याची गच्ची दाबा, याला संपवा. अहो एवढा आळाऊपणा की मरतानाही भोले बाबाचं नाव घ्यायला तुम्ही तयार नाही. सांगा ना तुमची गती काय होणार आहे?
म्हणून या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार पावायचा असेल तर परमात्म्याचं नाम चिंतन करा. या शिव महिमेचा पहिला अध्यायच तो आहे. नामाच्या चिंतनाने. अहो तुम्ही नामचिंतन कराल यात नवल नाही. हरिपाठाचं वाक्य आहे. बापू कुठे? बापू भोले बाबा सुद्धा देवाचं नामचिंतन करता. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. भोले बाबा काय करता? हरी हरी म्हणता. भोले बाबा सुद्धा असे. भोले बाबांचा अपमान झाला होता ना तो. कशामुळे अपमान झाला होता माहितीये का? भोले बाबा भजन करत होते आणि डोळे लावलेले होते आणि तो दक्ष येऊन गेला होता. मग असं काय करत होते भोले बाबा? श्रीराम जय राम जय जय राम, 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 भजन करी महादेव देव, भजन करी महादेव भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, राम जी सदाशिव, राम जी सदाशिव शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. रामजी सदाशिव, रामजी सदाशिव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. शौनक महर्षी सांगतायत की स्वतः भोले बाबा भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदा स्वतः भोले बाबा रामांचं भजन करता आणि राम भोलेनाथांचं भजन करता. इतकी कनेक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये. मग आम्ही जर नामचिंतन केलं तर आमचा उद्धार होईल महाराज? हो. मग मरता मरता एकदाच देवाचं नाव घेऊन टाकलं तर नाही होणार का? नाही होणार. का नाही होणार? ऐका मग आता तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगतो. शिव नामाचं महत्व सांगतोय, शिव नामाचं महात्म्य सांगतोय तुम्हाला. शिव तर फार मोठं आहे. तुझी या नामाचा महिना तुझं नकडे मेघश्यामा. देवापेक्षा देवाच्या नावाला महत्व जास्त आहे. म्हणून रामाने दगड नाही तणगवले, रामाचं नाव घेऊन दौड मग तडंगले होते. इतकं महत्व त्या परमात्म्याच्या नामचिंतनाचं आहे. कारण नाम घेऊन तुमचं काम होतं. तो स्वतः परमात्मा येऊन तुमचं काम नाही करत. नामाला फार मोठं विशेष महत्व आहे कलियुगामध्ये. म्हणजे मग मरताना नाव घेतलं तर मुक्ती नाही. नाही. मग तुम्हीच तर म्हणता मरता मरता याने नाव घेतलं आणि त्याला मुक्ती भेटली. हो, कारण त्याने जिवंतपणी सुद्धा परमात्म्याचं नामचिंतन केलंय म्हणून तर मरताना तोंडात आलं ना. मामा तुम्ही नाशिक वरून पुण्याला जायला रेल्वेमध्ये बसले. तुमच्याकडे जनरलचं तिकीट आहे. तुम्ही जनरलच्या डब्यात घुसले आणि तिथं भयंकर गर्दी आहे. तुम्हाला असं म्हणतील का ते, आइये मामाजी इस सीट पे सो जाइए, असं म्हणतील का? काय करतील मग? खळा रे आहे की नाही? तुम्हाला जागा देतील का? का बरं? तिकीट नाही का तुमच्याकडे? तिकीट आहे पण जागा अवेलेबल. हे जनरलचं तिकीट म्हणजे मरताना घेतलेलं एकदा देवाचं नाव आणि आयुष्यभर घेतलेलं नाव. समजा तुम्ही रिझर्वेशन केलेलं आहे,
आणि किती बी गर्दी आहे, तुमच्याकडे रिझर्वेशन आहे फर्स्ट क्लास मध्ये, तुम्ही गाडीत बसले आणि भयंकर गर्दी आहे आणि तुमच्या सीटावर जर कोणी बसले, तुम्ही काय करणार? उड म्हणणार ना असं? आणि तो उठेल का नाही उठेल? उठेल. आणि तुम्ही मग एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला सीट भेटलं म्हणजे काय? तुम्ही रिझर्वेशन केलेलं होतं. 1 मिनिट थांबता, आता या हसले यायला विचारू आपण. आता तुम्ही म्हणता ना आला आपल्यावर, आता काय? मी चांगलं विचार, तुम्हा सगळ्यांना मी माझी सगळी माय बहीण म्हणतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक बी चुकीचा शब्द विचारणार नाही. फक्त माझी हलकी होऊ दे नका. तुमच्यावर भारी भरतो महिला वर्ग. मी देवड्याला निघालो ना, मी देवड्याला निघालो का माझी आई चिंताच करत नाही, कारण तिला माहिती आहे की देवड्यामध्ये विशेष काम आहे. नाही तर बाकीच्या ठिकाणी थोडं जेवणा खावणाचं फिरण्या वगैरे तर थोडं, पण तुमचं असं आहे ना, जास्त खाऊन मारू शकता तुम्ही, पण कमी खाऊन नाही. आणि आपल्या देवड्याची एक परंपरा आहे, कथा संपेपर्यंत बी लोक येत राहतात. जाणं पडे माय चाल, शेवट काय भेटत नाही, काय तू चाल. कोणी मळ्यातून येतं, कोणी खड्यातून येतं, दिवसभर काबाड कष्ट. काही म्हाताऱ्या बाया बिचारा, त्यांना दिसत नाही, त्यांना चालता येत नाही. काही माणसांना पुण्य असं आहे की त्यांचं रिकाम पण नाही, पण त्या बायाला मोटरसायकलवर सोडून जाता, गाड्यांवर सोडून जाता. तुम्हाला मी लिहून देतो, 2032 पर्यंत फार वाईट दिवस येणार आहे. तुम्ही म्हणताय ना हे घर, ही जागा, ही अमुक, 2032 जानेवारी महिना स्टार्ट झाला, माझे शब्द आठवतील तुम्हाला. 2020 ला देवाने डेमो दिला तुम्हाला. माणूस मेला तर बाई गेली नाही गेली ना. अहो नातेवाईक नाही आले, तरी सुद्धा आम्ही त्यांना चिटकून राहतो. किती हे पाप, किती अज्ञान. तुम्हाला याच्यातून बाहेर काढायचं आहे. आता थोडे दिवस बाकी आहे पृथ्वी मातेकडे, थोडेसे दिवस जगून घ्या, खाऊन घ्या, खाऊन घ्या. हा काय खुश झाले लगे मामा, खाऊन घ्या. चाल रे पवन, गाडी काढ रे, जाणं पडी रे. खाऊन घ्या म्हणजे चांगलं खा. असं हे खायचं पियाचं फार लवकर समजतं बरं का देवड्याच्या लोकांना, फार लवकर सांगायच्या पहिलेच. आणि जे शिवमहिमा सांगेल ना मी फोडून देवाचं सांगायला लागलो, अजय बघणार ते माझ्याकडे जसं त्यांना अटॅक व्ह्यू करतोय. आणि थोडं असं बाहेरचं सांगितलं का झालं ऍक्टिव्ह. पण तुम्हाला माहिती आहे की मी रिकामं बोलणार नाही. मला समाज प्रबोधनासाठी ज्या पद्धतीने कथा सांगावी लागली, मी त्या पद्धतीने कथा सांगतो. कारण तुमचं 4थंच वर्ष आहे, 40 वर्ष झाले, पण तरी सुद्धा इतकं सुंदर नियोजन नाही जमत लोकांना, नाही जमत, मॅनेजमेंटच नसतं. पण 4 वर्षात तुम्ही फार चांगली प्रगती केली. या वर्षी आम्ही असं ठरवलं होतं, लोक जर प्रतिसाद दिले नसतील ना, या वर्षी आपण कथा करून घ्यायची, पुढच्या वर्षी जाऊ देऊ. पण तुमचा पहिल्या दिवसाचा उत्साह बघून आहे ना, अंतकरणात अजून वेगळा आनंद तयार होतो. मानावं लागेल तुम्हाला. आणि मी तोंड चोपडी गोष्टी करणारा माणूस नाहीये. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणायची दानत आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलेली आहे. धर्मकार्य हाती घेतलं म्हणजे कठोरच बोलावं लागेल. तोंड चोपड्यापणाने परमार्थ होत नसतो. तोंड चोपड्या करून आपलं भलं होईल, समाजाचं काय. 2 तास कथाकार कथामध्ये, कीर्तनामध्ये आम्ही सांगतो ना, कोणी कोणाचं नाही, 1 रुपया सोबत जाणार नाही, सगळी माया मोह आहे. अहो महाराज, तुम्ही माया मोह सोडलीत का? तुम्ही पैशाचा मोह सोडलाय का? हे सोडला ना, मग आम्ही तुमचं काय ऐकायचं? आधी केले मग सांगितले. चला महिला वर्ग, पटकन उत्तर द्या, म्हणजे शौनक मुनींचा उत्तराचा मार्ग मोकळा होईल. ताई, तुम्हाला भाऊ आहे का? तुम्हाला भाऊ आहे का? नाहीये. समजा तुम्हाला भाऊ आहे, तुमच्या भावाचं लग्न ठरलं. सध्या भावाचे लग्न होणं कठीण आहे. लग्न होणं कठीण नाहीये मुदादा, लग्न झाल्यावर ते टिकणं भलतं कठीण आहे. लग्न झालं 4 महिने असे आनंदात जातात, असं वाटतं 3 दिवस माहेरी गेली, 90 फोन. जेवलीस? तू जेव्हापासून माहेरी गेली नाही, घर मसा असा खायला येतं ग मला, असं मला सुन वाटतं.
एक एक क्षण माझा एक एक वर्षासारखा जातो, तुला काय सांगू. आणि बोला बोला मग तो दाबावर चढी घ्या. रातले जप येणे याले ती बी तर तिट्टी विदे किरांती याले बी फक्त हा हा हा. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली ना, माझं आयुष्य असं रंगीबेरंगी झालं. असं का? नवीन घर बांधलेलं होतं आणि त्या बेदा काही बांधलेली नाही होत्या. बोलता बोलता स्वाहा खाली म्हैस बांधलेली होती. अहो म्हैस ना अंगवर पडणार. म्हैसने बी चातोडावर पाय ठेवती ना. 3 बरगड्या मुडी घ्या. ती तर ताईन सांगे मी नोटीस पाठवते, अशा अपंग व्यक्तीसोबत मी संसार करू शकत नाही. मग हा म्हणे भीड मे अरे मर रे, हा संसार आहे. या संसारामध्ये सगळी नाते एक वेळेनंतर तुम्हाला अवीट देणार आहे, नाश देणार आहे, दुःख देणार आहे, अपमान करणार आहे. पण माझा भोलेनाथ हा मरेपर्यंत तुम्हाला सुख प्राप्त करणार आहे. मग तुम्ही त्याच्याकडे का जाऊ नये? सांगा ना, का जाऊ नये? देवाचं नामचिंतन केलं म्हणजे या जन्मात तयारी करावी लागेल ना महाराज. हो, मरता मरता जर त्याचं नाव तोंडात आलं तर पुढचा जन्म हा मरताना केलेल्या विचारांवर असतो. लक्ष देऊन ऐक जा. रामचंद्रांचे गुरु होते बाबा, त्यांचं नाव आहे विश्वामित्र. काय नाव आहे त्यांचं? विश्वामित्र. आयुष्यभर बाईच्या दूर होते. बाईला कधी त्यांनी सावली पडू दिली नाही, आयुष्यभर दूर. शेवट काळ आला, आजारी पडले आणि त्यांना चेक करायला बाई आली, वैद्य बाई आली, बाई. आणि त्या बाईने रामचंद्रांच्या गुरुचा विश्वामित्रांचा फक्त हात धरला नाडी चेकअप साठी. हात धरल्या बरोबर विश्वामित्रांचा काम जागा झाला आणि त्यांना वाटलं अरे बाईचा स्पर्श इतका छान असतो. असा विचार केल्याबरोबर विश्वामित्र मेले. आणि तुम्हाला पटणार नाही, शास्त्रात लिहिलंय रामांचे गुरु विश्वामित्र पुढच्या जन्मामध्ये श्वान बनता, म्हणजे तुमच्या भाषेत कुत्र्याच्या योनीत जाता. विचार करा, एवढा मोठा महात्मा मरता मरता बाईचा विचार केला तर काम अवस्थेने कुत्र योनीत जातो. मरता मरता जर तुम्ही विचार केला मी मेल्यावर माझ्या टॉमीला बिस्किट कोण खाऊ घालणार, तुम्ही कुठे जाणार? तुम्ही टॉमीच होणार. म्हणून मरता मरता म्हणा राम, तुम्ही राम होणार. राम म्हणता रामची होईल. मरता मरता तुम्ही म्हणा हे भोलेनाथ, हे भोलेनाथ, तुम्ही भोलेनाथांचे दूत म्हणून जन्माला येणार. कलियुग केवल नाम धारा. हो सुमीर सुमीर उतरही पारा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कलियुगामध्ये फक्त नामाच्या आधाराने जीवन तरंगल्या जाणार आहे. आणि आजची पहिली कथा ही नामाचं महत्व सांगणारी आहे. म्हणून हे एवढा मोठा सविस्तर विचार सांगतोय. तयारी करा. आणि जेव्हा मी कथा सांगेल तेव्हा तुम्हाला संसारातला दृष्टांत देईल, ज्याच्याने ती कथा तुम्ही भविष्यात कुठेही ऐकली तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं. तयारीला लागा. मी तुम्हाला असं विचारलं की तुमच्या भावाचं लग्न ठरलं, बहीण तयारी किती दिवसापासून करते ताई? ऐकायची समजत तुमले? किती महिन्यापासून? कमीत कमी 2 महिने. मुक्कामी किती दिवस जायचंय? 1 दिवस. आणि तयारी किती दिवसापासून? 1 मिनिट. तुमच्या साल्याचं लग्न ठरलं, तयारी किती दिवसापासून? अरे बोला. ते मागचे लोक वाट पाहून राहिले की या बोलतील तर पुढे ऐकायला भेटेल. पण माणसं बी या वेळेत पहिल्याच दिवशी एवढे आलेले. आज तुम्हाला पहिल्याच दिवशी आशीर्वाद देतो. ज्यांचे जे बी कामं अडलेले असतील परमात्मा ते सगळे मोकळे करणार आहे, टेन्शन घ्या नका. आणि ज्यांचे चेहरे पडले ना, महिला वर्ग, माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, तुम्हाला कोणा बचत गट ना हात मी भर दिसू, पण खुश बसा, खुश राहा.
बाई म्हणे बाई मार आणि आई बोलतं लाख मोलनं सांगत आली कथा दादी जाऊ दे पण बचत गट ना आपा म्हणा. इथं बसलेल्यांपैकी 45% बायांवर बचत गटांचे हप्ते आणि त्या हप्ताना पैसा कवय खर्च होई घेत आई समजेल नाही पण हप्ता भरणं चालू आहे. बघितलं कस काय माहित सलाव मारले आमनगर मा बी तेज आहे ना. माझं सांगितलं का आता हाच होतो तुम्हाला. चला मामा साल्याच्या लग्नाला तयारी किती दिवसापासून करणार? 4 दिवस आले होते का राहायला? 8 दिवस कसे काढले तुम्ही ते 8 दिवस? हा ऐका मग आता ही हसत खेळत कथा करायची आपल्याला लोड नाही घ्यायचंय. सिरियस होऊन जगायचं नाही. सिरियस होऊन आयसीयू मध्ये सिरियस लोक चांगले वाटतात कथेत सिरियस व्हायचं नाही. अहो तुम्ही दिवसभर काबाड कष्ट करणारी लोक आहे. दिवसभर याच्या कुरापत्या त्याच्या कुरापत्या याने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं. अहो कथेत आल्याच्या नंतर हसायचं खेळायचं मोकळं आणि मस्त आनंदात घरी जायचं. वा याला म्हणतात जीवन. सकाळी उठले का परत ते उलचक तोंड घेऊन गल्लीत फिरायचं ते घरी इथं नाही. जळगावला कथा होती माझी. पहिल्याच खुर्चीवर एक म्हातारा येऊन बसला. मी त्याच्याकडे बघून पुरी कथा गेली. हल्ला बी नाही बोलला बी नाही डोलला बी नाही. हा होते हा साडे नाही रडवते रडावणे फक्त मनकडे दाखवतो. कथा झाली. मी पायऱ्या उतरलो त्याचं दर्शन घेतलं. म्हटलं बाबा कथा कशी झाली? म्हणे हॅ म्हणे हॅ नाही कथा कशी झाली? त्याचा मुलगा म्हणे माझ्या वडिलांना ऐकायला येत नाही. अरे मागे बाट रे पुरा कथ्याचा सत्यानाश केला तो ऐकू येत नाही म्हणतो का? तो त्याचा बाप त्या पोऱ्याला विचारला महाराज काय म्हणताय? पोऱ्या म्हणे मला तुमले हाना सांगितलं. अहो इथं आल्यावर हसा. अहो हसलं पाहिजे बोललं पाहिजे. काय आयुष्य करून टाकलं माणसाने. आणि ज्याने माझे 8 दिवस कथा ऐकले ना त्याला अटॅक येत नाही. मरावत नाही तो. बाकी ना बाया म्हणते जाऊ दे झालं तर मरान नाही सांगितलं ना जा सुत काल देईन. मी कधी असं म्हटलं ना उद्या हे झेंडूचं फुल आहे हे तुम्ही माझ्या हाताने घरी घेऊन जा आणि तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा. तुमच्या घरात अवदसा येणार नाही. या फूल ना पुरता हा नामारी हुई जाए. दुनिया झुकती है झुकाने वाला तरी भी चाहिए. अरे का लोक आहेत रे बाप या. असं वाटतं देव आत्ताच घेऊन जाऊन या ओमनगर मध्ये जन्म हो माझा. श्रीमंताच्या पोटी हो. गरिबी बघून कंटाळलो मी आता. भावाच्या लग्नामध्ये बहीण 2 महिन्यापासून तयारी करते. साल्याच्या लग्नामध्ये पाहुणा 8 दिवसापासून तयारी करतो. 1 दिवसाच्या मुक्कामाला तुम्ही 8 दिवसाची तयारी करता. पुढच्या जन्मात तुम्हाला कायमचं मुक्कामाला जायचंय. तुम्ही तयारी करणार कधी? मग तयारी करणं म्हणजे काय? सतत नाम चिंतयामिनी. जी अवस्था असेल त्या अवस्थेमध्ये श्री शिवाय नमस्तभ्यम ओम नमः शिवाय. फोन कानाला लावल्यावर सुद्धा हॅलो म्हणायचं नाही. हॅलो म्हणायचं. या फोनचा शोध ज्याने लावला होता टेलिफोनचा त्याने पहिला फोन त्याच्या बायकोला लावला होता आणि त्या बाईचं नाव होतं हॅलो. जरा इतिहास वाचत जा. ChatGPT ला टाका. त्याने फोनचा शोध लावला. पहिलाच फोन त्याच्या बायकोला लावला. त्या बायकोचं नाव हॅलो होतं. त्याने पहिल्यांदा तिला आवाज दिला हॅलो. तेव्हापासून लोक त्या बाईचं नाव घेत राहतात. काही गरज आहे का दुसऱ्या बाईंना नाव लिहावं? रामकृष्ण हरी म्हणा. त्या लोकांकडनं शिका. मुस्लिम लोकांना नाव ठेवू नका. त्यांच्याकडनं शिका. समोरचा दाढीन टोपीवाला आला अस्सलाम वालेकुम मिया म्हणतीलच. त्यांना नाव नका ठेवू. त्यांच्याकडनं शिका. निस्ता एक असा भोंगा लावू द्या नारायण तकबीर अल्लाहू अकबर सगळेच जमावणार. क्या काम आहे बोलो याला नाही. 5 लाख मुसलमान बांधव मस्जिदीमध्ये जमा झाले नमाज अदा करायला. एक मुसलमान बिन टोपीचा दाखवा सालदार बनेल मी तुमचा. एक त्यांची मुलगी मला तुम्ही बिना हिजाबची दाखवा. आम्हाला पदर घ्यायची लाज वाटते. कुंकू लावायची लाज वाटते. शेंडी ठेवायची लाज वाटते. त्यांना नाव नका ठेवू. त्यांच्याकडनं शिका. ते त्यांच्या धर्माबद्दल किती कटिबद्ध आहे. त्यांच्या धर्माबद्दल त्यांना किती आदर आहे. त्यांच्या धर्माबद्दल. अरे एखाद्या माणसाला हजला जायचे असेल आणि हजला जात असताना जर पैसे नसतील तर सगळी भाऊबंद त्याला पैसे देते. अरे इसको हज को जाने जो अच्छा काम कर रहा हो. चांगल्या कामाला चांगलं म्हणतात ती लोक.
भंगार विकून स्वाभिमानाचं जीवन जगताना आमच्या लोकांना काय रोग झाला तेच समजत नाही. सप्ता अरे रेखामा खर्च आहे रे तो, अंतून बंगला 492 वर्ष लागले होते राम मंदिर बनवायला. आमचे राम तंबू मध्ये होते आणि आमचे सगळे सनातनी बंगल्यामध्ये होते. एवढे तर शंड आहे आपण. आम्हाला धर्म बिर्म काय नको महाराज. कोणी बघितलं उद्याचं मग येणाऱ्या पिढीचा सत्यानाश करणार. तुम्ही लक्षात ठेवता, जे भूतकाळात झालं आता छत्रपती नाही येणार. आता नाही येत छत्रपती. कारण जेव्हा चांगले दिवस असताना तेव्हा तुम्ही मातलेलापणा करता, तुम्हाला धर्म समजत नाही. या जुन्या लोकांनी नियतीने धर्म तुमच्या पदरात टाकला, तुम्हाला त्याचे फळं खाता येत नाहीये. अरे तुम्हाला नसतील खाता येत, पण कमीत कमी पुढच्या पिढीपर्यंत ते तसेच जाऊ द्या. आणि हे सगळेचे सगळे संस्कार मिळवण्याचं एकच केंद्र, आणि ते म्हणजे आध्यात्मिक केंद्र. तिथं आपण वाटचाल केली पाहिजे, इथं आलं पाहिजे. 7 दिवसात सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली. सगळी नामचिंतन. एक ब्राह्मण होते, पाप झालं त्यांच्याकडनं. आता पाप कोणाकडनं होईल काही सांगता येत नाही. ते काय जात बघून थोडी पाप होतं. ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असेल, वैश्य असेल, कोणी असू द्या, कळत न कळत पाप होतं. पाप म्हणजे काय हो महाराज? पाप म्हणजे काय सांगू तुम्हाला. धर्मराजा हा पवित्र आहे, बुद्धिवान आहे. जगतामध्ये त्याच्यासारखा धर्मप्रवक्ता दुसरा कोणीच नाहीये. पण एवढा मोठा सात्विक धर्मराजा हा द्वित खेळतो, हे पाप आहे. चांगल्या माणसाला हे वाईट आहे हे माहिती असून त्याचा स्वीकार करणं हे पाप आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या तोंडून जर एखादा चुकीचं वाक्य निघालं तर ते समोरच्याला लागणार आहे हे माहिती असून त्याचं मन दुखवणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टीला विरोध करणं हे पाप आहे. ते अज्ञान आहे. आणि ते पाप एका ब्राह्मणाकडनं झालं. मग काही लोक म्हणतील महाराज त्यांनी जे पुण्य केलं होतं त्याचं काय? अहो तुम्ही जे पुण्य केलंय ना त्याची फलश्रुती तुम्हाला भेटेल, पण शास्त्राचा नियम आहे आधी पाप भोगावं लागतं आणि पाप भोगून झालं का मग पुण्याची फलश्रुती होते. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही कितीही पुण्य केलेलं असेल ते पुण्य वजा असतं, पण आधी पाप भोगावं लागतं. पाप भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी भेटू शकत नाही, हे लक्षात ठेवजा. फार मोठे ऋषी होते एक भार्गव नावाचे. आयुष्यभर तपश्चर्या केली, आयुष्यभर परमात्म्याचं नामचिंतन केलं. आणि अंत काळामध्ये त्यांना घ्यायला कोण आलं माहिती आहे दादा? मी डोळे लावले की तुम्ही मस्त कार्यक्रम करून घेत जा आणि डोळे उघडले की हा बोला ना मला. आता काम बी महत्वाचेच आहेत मॅडम. भार्गव नावाचे ऋषी होते, त्यांनी मरेपर्यंत देवाचं नामचिंतन केलं. मग त्यांना घ्यायला कोण यायला पाहिजे होतं? यमदूत यायला पाहिजे होते का साक्षात देव यायला पाहिजे होता? तुम्हाला आवाज येतोय मला? बोला ना. तुमने विचारा का मी तुमनाकडे दक्ष होतो तुम्ही बोला ना. तुमनाकडे हा मी तुमले विचारसो, तुमले कठीण विचारसो. मॅडम देवाचे पार्षद यायला पाहिजे होते. भार्गव ऋषीने आयुष्यभर पुण्य केलं आणि त्यांना घेण्यासाठी यमदूत आले. बरं यमदूत आल्याच्या नंतर भार्गव ऋषींनी विचारलं नाही की तुम्ही का आलात? ठीक आहे चला. ते यमदूत ऋषींना नरकात घेऊन गेले. इथेही काही बोलले नाही ऋषी. त्यांना सूडावर बसवलं. सूड समजतो तुम्हाला? एक काटेरी खंबा असतो, त्या खंब्यावर माणसाला बसवलं का त्या माणसाचे 2 तुकडे होता. कारण तो जो सूड असतो तो त्याच्या शरीरामध्ये घुसतो आणि त्याचे 2 तुकडे होतात. पण जसं त्यांना त्या सूडावर बसवलं अर्ध्या शरीरामध्ये सूड गेला, सूड थांबला. यमदूतांनी ऋषींना बाजूला काढलं. काय त्रास होत असेल तसेच उठले डायरेक्ट वैकुंठात.
देव झोपलेले होते, डायरेक्ट छातीत लाथ मारली. आता गुगलला टाका आणि विठ्ठलाचं दर्शन बघा, इथं पाय, इथं लात मारली ऋषींनी. देव उठले झोपेतून. भार्गवा, लात मारायचं कारण काय? सांग मला, आयुष्यात मी काय पाप केलंय ते. तुम्ही कुठं पाप केलंय? मग मला नरकाच्या यातना का भोगाव्या लागल्या याचं उत्तर दे. तुझ्या नामाचं महात्म्य केलं ना मी आजपर्यंत, मग एवढं चांगलं करून तुम्हाला नरकात पाठवतो म्हणजे तुला काही पद्धत वगैरे आहे का नाही? देवाने सांगितलं 2 मिनिटं थांबा ना. चित्रगुप्त, डायरी उघड. झूम कर व्हिडिओ, दगाड दिलाय. सहा वर्षाचे असताना भार्गव ऋषीने एका फुलपाखराला काटा टोचला होता. भार्गव ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. भार्गव ऋषीने देवाची माफी मागितली. भार्गव ऋषी निघून गेले. मग याच्यातून आपण काय घ्यायचंय? आयुष्यभर ज्या माणसाने परमार्थ केला, आयुष्यभर ज्या माणसाने म्हणजे देवाला लात मारायचा ज्याला अधिकार प्राप्त झाला, अशा ऋषीला फक्त फुलपाखराला टोचलेला काट्याचं सुद्धा पाप सूट होत नाही. आणि आम्ही तो बोले बाबा रोज पाणी टाकतो, मला तू कितलं बी पाणी टाक, सुटाव नाही, सुटाव. मग काय करावं लागेल? एका हाताने भोलेनाथांवर पाणी टाका आणि एका हाताने शपथ घ्या, आजपासून माझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, आजपासून मी कोणाची निंदा करणार नाही, आजपासून मी खोटं बोलणार नाही, आजपासून मी कोणाच्या मुलीला आणि कोणाच्या सुनेला पाप लावणार नाही, आजपासून जर एखाद्या मुलाचं लग्न होत असेल तर त्याच्यामध्ये मी आडफाटा निर्माण करणार नाही, मी चांगलं सदाचाराचं जीवन जगेल. बोले बाबा, तुझ्यावर नाही पाणी टाकलं तरी तू त्या मावशीचा उद्धार करशील हे मला भरोसा आहे. पण तसं वागा ना. तुझं वागायलाच तयार नाही तुम्ही. वागण्यात खोटेपणा, बोलण्यात खोटेपणा, गंदी बुद्धी. आंघोळ केली का चालले मंदिरात, डोळ्याला पाणी लावलं, झाला तुमचा परमार्थ. असं नाही होत, असं होत नाही. मग शिव महात्म्याची सगळ्यात गांभीर्याची कथा तुम्हाला सांगतो आणि आजची कथा तुम्हाला सुट्टी देतो. 10:30 झाली. उद्या ठीक 8 वाजेला कथा प्रारंभ होणार म्हणजे होणार. दुनिया आता तती होई जाओ. 8 वाजेला कथा स्टार्ट होणार. 7:15 आरती होणार. 8:16 मी बोलायला सुरुवात करणार. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे दिवस कमी. आजचा दिवस गेला, राहिले 6 दिवस. आणि जसे जसे दिवस पुढे जाताना तसं तसं तुम्हाला असं वाटायला लागलं कथा अजून चालली पाहिजे. अरे मग पहिल्या दिवशी काय झालं होतं? पण आज जितके लोक कथेला आले, पहिल्या दिवशी तुम्ही खरे भाविक आहे, तुम्ही खरे श्रोते की एक दिवस सुद्धा आमचा वयाने गेला पाहिजे अशी तुमच्या मनात भावना आहे. आणि 100% तुमच्यावर संगमेश्वर भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा साधूचा आशीर्वाद आहे. मरेपर्यंत प्रोटेक्ट करेल तुम्हाला, मरेपर्यंत. तुम्हाला स्पष्ट सांगतो, टाळी वाजवायची चिन्ह चांगली वाजवायची, हलकटासारख्या टाळीने वाजवायच्या. आत्या ना का वाजवला तांबिल्या, काहीच नाही, तशा गोदड्यात मग हात बांधिलेले. काय ते झेपी घ्या. गंगू महाराज किती भारी कथा सांगता, ऐकेरा तुम्ही. अगं पण तू तर डोळे लावले, डोळे लावून कसं आहे ना असं एकाग्र ऐकायला येतं. पण तू ना घोराना आवाज राहणार त्यांना काय. अर्धा तास झाला गंगू ऐकी राहणार, अजून अर्धा तास आला गंगू ऐकी राहणार. कथा वैगी म्हणत घर चाल. हे जेवणारे झोपणारे फार लबाड असतात, आणि गोरणारे तर अजून लबाड. मान्यच करत नाही. काल मी त्या मिशीवरच तपकीर टाकली, जवळ खोकला बट ना म्हणे गोरस म्हणे. मी बी आळवूच आहे ना, मना सभाच खार खोट आहे, त्याला औषध नाहीये. ऐका मग आता, शिव महापुराणातही ती कथा आहे, परंतु ती शिव महात्म्याशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तिला शिव महात्म्यामध्ये ओढल्या जाते. कुबेर माहितीये? कुबेर माहितीये?
कुठं राहत होतो? नाशिकला पाथर्डी फाट्यावर. अरे तो कुबेर अण्णा नाही सांगितलं ना मी. अहो, आपला कुबेर. आता नवीन ट्रेंड आला, आमच्या घरी लक्ष्मी नाही आली, आमच्या घरी कुबेर आले. तो कुबेर जवळ तुला तंगड मोडी ना. मुलगा झाला म्हणजे पेढे वाटायचे घाई कर जा नका. मुलगा झाला म्हणजे त्याला चांगले मूर्ख पिता अपने बेटे के लिए धन कमाता है. डोंगरूजी महाराज का वाक्य है, भागवत में जरा गौर से सुनना. मूर्ख पिता अपने बेटे के लिए धन कमाता है और अच्छा पिता अपने बेटे के लिए संस्कार कमाता है. क्योंकि अगर आपके बेटे के पास संस्कार ना हो तो आपका बेटा वो सब संपत्ति बेच खाएगा. अगर उसके पास संस्कार होंगे तो बाप की कमाई में उसे कोई इंटरेस्ट नहीं रहेगा. म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या, लहान मोठ्याची पायरी द्या. निर्व्यसनी बनवा, मांसाहारापासून दूर ठेवा, एज्युकेट बनवा, लायक बनवा. पण इतकं लायक बनवू नका की तो तुमले नालायक समजे. इथलं नायकपणा काही कामना नाहीये. आमचा मुलगा कोणी अमेरिकेमध्ये महाराज डॉक्टरकी करायला गेलाय. पाणी पाजाले उन्हा ते तू ना पोऱ्या, नाही ते आग लाई ते डॉक्टर केले. हा, आपलं बोलणं असंच आहे. कुबेर हा मागच्या जन्मामध्ये यज्ञदत्त नावाच्या घरी गुणनिधी नावाने आलेला आहे. कोणत्या नावाने आलेला आहे? त्याच्या वडिलांचं नाव काय आहे? यज्ञदत्त. संपली कथा. हे शेवटचा दृष्टांत आहे. आता यज्ञदत्तच्या घरी मुलगा जन्माला आला आणि काय ते भंडारा आणि काय ते बघ असं खतरनाक चाललं सगळं. 8, 10, 15 दिवस. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मुलगा जन्माला आला म्हणजे फार आनंद मानू नका. मुलगी जन्माला आली फार आनंद मानू नका. अंतकाळामध्ये मरता मरता तुमच्या डोळ्याने त्यांचे गुण बघा. मरताना जर मुलगा निर्व्यसनी अवस्थेमध्ये संस्कृतीने जर तुम्हाला मांडी द्यायला आणि पाणी पाजायला हजर असेल तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद द्या. कारण मरणाऱ्या माणसाचा आशीर्वाद कधी खोटा होत नसतो. तो झाल्या झाल्या पेढे वाटून काय उपकार करणार आहे तुम्ही त्याच्यावर? मरता मरता त्याला आशीर्वाद द्या आणि त्याचं आयुष्याचं सोनं करा सज्जनावर. यज्ञदत्त गुणनिधी. लहान होता तो. काही महिला वर्ग म्हणतात ना, मला हसायला येतं. हे कसं आहे ना महाराज, तो लहान आहे ना अजून, तो मोठा झाला का थोडसा त्याला. नाही 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 नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की तो मोठा वै ते सुधरी जाई. तो सुधरू दे वाव नाही तुमले बी नाही. संस्कार हे लहानपणीच केले गेले पाहिजे. संस्काराचं एक वय नसतं. आणि म्हणून 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा ऋषी मुनींकडे पाठवून दिला जायचं. त्यांच्या जीव अडकवला जात नव्हता. आता तो धोंड्या 25 वर्षाचा झाला तरी त्याची बाई म्हणते माझ्या मुलाशिवाय मी जगू शकत नाही. मग मरी जाईल. अहो, त्या मुलांना सोडा, त्यांना संस्कृतीवान होऊ द्या, संस्कारवान होऊ द्या. फार अडकून बसू नका. चिमणीकडनं शिका. चिमणी पिल्लाला अंड्यातून बाहेर आली का 1.5 महिन्यापर्यंत त्याच्या चोचीमध्ये अन्न टाकते, त्याला वाढवते, त्याला पंख फुटू देते. आणि जसे पंख फुटले तशी चिमणी त्याला लोटते. उडता आलं तर उड, नाही ते मर. ती परत त्याला खोप्यात घेत नाही. माकडाचं पिल्लू उडताना जर त्या माकडाचं पिल्लू खाली पडलं, ती माय त्याला डबल कधी हात लावत नाही. त्या प्राण्यांकडून, त्या पक्ष्यांकडनं काहीतरी शिका. कुत्र्याला तुम्ही भाकर टाकान गावाला चालले जा, तुम्ही 3 दिवस जरी गावाला गेले तर ते कुत्र 3 दिवस तुमच्या दारी 3 वेळा फेऱ्या मारते. इमानदारी कुत्र्याचा धर्म मानला जातो. काही लोकांना तुम्ही किती खाऊ घाला, सत्यानाशच. कुत्र्यांकडनं इमानदारी शिका, चिमणीकडनं स्वधर्म शिका. सापाकडनं सुद्धा एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. कोणती? जोपर्यंत तुम्ही मला काही त्रास देत नाही मी माझं विष तुमच्यावर ओकणार नाही. काही लोकांना आपण त्रास नाही दिला तरी ते आपल्यावर विष ओकल्याशिवाय राहणार. चटक्यापासून शिका. चटक्यापासून पाय ठेवल्याशिवाय तो गरमपणा देत काही रिकामा गुजतस. पण तुमच्या हातून दुर्बुद्धीचं काम चालू झालं म्हणजे समजा तुमचा अंत होणार. विनाश कालेन विपरीत बुद्धी. हा लहान होता गुणनिधी. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात लोक. लहानपणापासून त्याचं बोलणं चालणं, त्याच्या आईला उलट बोलणं, काही चांगलं सांगायला गेलं की डोळे लाल करणं,
आणि शिकून जाईल, समजून जाईल, मोठा झाल्यावर सुधरून जाईल असं त्या माईला वाटत होतं. पण नाही, इथं कमीत कमी 25% म्हाताऱ्या अशा बसलेल्या आहे की त्यांचा मुलगा त्यांच्याशी बोलत नाही, त्यांची सून त्यांना चांगलं म्हणत नाही, आणि त्या म्हाताऱ्यांना मरण येत नाही म्हणून जगतायत. मावशी, नाही तर जगण्याला अर्थ नाही त्या म्हाताऱ्यांच्या. त्यांना विचारा तुम्ही, त्यांना कशातच मानपान नाही, त्यांना कशातच चांगलं म्हटलं जात नाही. पण त्या आजीजवळ बसून तुम्ही शिकण्यासारखं आहे. एवढं उभं आयुष्य तिने ज्या संसारासाठी घालवलं, त्याच घरात जर मुलं तिला जर हलकटासारखे वागणूक देत असतील तर सांगा ना, हे काय आयुष्य आहे? 65 लाखाची गाडी घेतली फॉर्च्युनर, आणि त्याच्यामध्ये बापाला नाही बसवलं. 2 लाखाचं जापानी नसलचं कुत्र बसवलं त्याने, आणि नाशिकला घेऊन गेला. सांगा ना, ही संस्कृती आहे, हे संस्कार आहेत. अहो, कथा देव फार लांब आहे. आधी माणूस म्हणून जगा, आधी घरातले देव ओळखा, आधी शेजाऱ्यांशी चांगले वागा, आधी कॉलनीच्या लोकांशी चांगले वागा, आधी गावात चांगले वागा, आणि मग देवाच्या दरबारात जा. देव पागल नाहीये. आणि मी म्हणत नाही, भगवान कृष्ण स्वतः म्हणतात. अर्जुन विचारतो देवाला, देवा मी तुला कुठं शोधायचं? अर्जुना, ममय वंश जीवलोके जीवभूता सनातनः मनः षष्टाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि न कर्षति. मी तुझ्या शरीरामध्ये मनः षष्टाणि इंद्रियाणि, मन आणि 5 इंद्रिय या 6 गोष्टीने मी वास करतो प्रत्येकाच्या हृदयात. पण हे मूर्खाला नाही समजत. उत्क्रामांत स्थितम वापि भोजान्नव गुणवित्तमा विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. विमूढा माने मूर्ख, विमूढा नानु म्हणजे नाही, पश्यन्ति म्हणजे कळत नाही. मग कोणाला कळतं? पश्यन्ति ज्ञान चक्षुषः, या डोळ्याने माझं ज्ञान कळत नाही. अंतकरणातले दरवाजे उघडा, रक्त शुद्ध करा, हे हृदय स्वच्छ करा. मी स्वतः तिथं येऊन विराजमान होतो. हीच माझी खरी भक्ती कलियुगामध्ये आहे अर्जुना, दुसरं काही नाही. तुम्हाला असं वाटतं देवाला हे आवडतं? नाही हो, देवाला काहीच न लगे एक भावची कारण. माझं बोलणं सोडून द्या, तुम्हाला ते एक दृष्टांत असा चिपकवून देतो मी पटकन. शबरी मातेने किती कीर्तन ऐकले होते? हातवर करा. नाही ऐकले ना? किती शिवलीला अमृताचे पारायण केले होते शबरी मातेने? नाही ना? किती नाथांवर पाणी टाकलं, किती कावळ यात्राला गेली होती, किती कथेला बसली होती. अरे मग काय केलं शबरीने की देव येतो भेटायला? एकच केलं, गुरुने सांगितलं आणि तेच केलं. काय सांगितलं गुरुने? नामचिंतन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दगाजी बापू नावाचे एक साधू झाले यमुदादा, तसा साधू होणे नाही. मरेपर्यंत हरे राम 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 हरे हरे. आणि त्यांनी आदिवासी समाजाच्या गावात जाऊन इतकंच सांगितलं, फक्त राम राम म्हणायचं. दगाजी बापू चालले गेले. सगळे आदिवासी समाजाच्या बाया डब घेता, डब कोंदील घेता, डोंगरावर जाता, कुटियामध्ये बसता, आणि त्यांचा असा भाव आहे, जर शबरीला देव भेटू शकतो, आम्हाला का नाही भेटू शकत? आम्ही प्रयत्न करणार. 6 वाजता जेवण करता, मस्तपैकी डोंगरावर बसता, दिवा पेटवता, डब हातात घेतात म्हाताऱ्या बाया. हरे रामा हरे रामा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा हरे रामा हरे रामा राम हरे 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 रामा हरे रामा राम राम
राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. शबरीने फक्त नामचिंतन केलं आणि त्या शबरी मातेने सगळ्या जगाला संदेश दिला. काहीच न करता फक्त गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवा, परमात्म्याचं नामचिंतन करा, तो तुम्हाला शोधत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला त्याच्याकडे जायची गरज. एवढ्या जंगलात शोधत आला होतो, तुम्हाला देवड्यात शोधत येणार नाही का? आणि मी सांगतो ना त्याला, ओमनगरचं काय तुमचे पत्ते असलेले द्या माझ्याकडे, पण इमानदारीने काम करा. उद्यापासून नामचिंतन, शिव नामाचं महत्व सांगतोय. आज शिवनामाचं महत्व सांगेल, उद्या शिवाचं महत्व सांगेल, परवा काय सांगेल ते उद्या डिसाईड करू. आता माझं डोकं काम नाही करू शकत. पण लाईट एक नंबर लावली. एकदा लाईट लावणाऱ्यासाठी टाळ्या वाजवा. विचारा टाळ्या कोण वाजवल्या? या मग काया माणूस गोरा दिकस. तुम्ही नेत का? काय नाव आहे तुमचं? बटेल आहेत ना आडे. बालू दादा एक नंबर. वा, अजून लावसान का? आको लावू नये. या सिग्नलनी काय भानगडे? या चमकीत नाही राहणार. दगा ले रे महाराज ले रे. डायरेक्ट निया काय लायल कर देना. पिवळा नाही का? आई नको आपले. तर लुक झुक मग आपलं लुक झुक होईचे. एक नंबर लाईट. त्या म्हणे हे ऑर्केस्ट्रा मध्ये लावतो का नाही? म्हटलं ऑर्केस्ट्रा नाही येऊ, पण जेव्हा भजन चालू झालं तेव्हा लावत जा बरं. काय मस्त वाटते ते, छान आहे. माझ्या लग्नाच्या आधी जर तुम्हाला भेटले असते ना, बोलू दे द्या बाई, बोलान पहिले द्या. काय लोक आहेत बाबिया. अर हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. फक्त नामचिंतन करा. आणि नामचिंतनासाठी घर सोडायचं नाही, दार सोडायचं नाही. जिथं तिथं सोप्यावर बसल्या बसल्या टीव्ही बघा. टीव्ही बघता बघता हातामध्ये काउंटर घ्या. हरे राम 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 हरे हरे. तुमच्या घरी कोणी आलं, त्याला चहा पाणी ठेवायला गेले, असं उठायचं, हरे राम. किचन मध्ये जाता जाता वा, हरे राम, असं पावलं टाकत जायचं. हळूच माठाचं झाकड, हरे राम 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 हरे हरे. तिकडनं यायचं. हे मनातल्या मनात म्हणायचं बरं काय. नाही तर जो तुम्हाला घर येते तो डायरेक्ट सांगे मावशी येडी होई जायला रे. असं मनातल्या मनात म्हणायचं. पाणी देताना हरे राम. पाणी बिनी पिलं का मग लगेच चहा बिया. जर तुमले संताप होणार, संताप मा हरे राम असं संताप मा बी चाली बरं का. पण देवाचं नाव घ्यायचं. प्रेमाने असलं तर हरे राम असं मस्तपैकी चहा बिया बनवायची. त्याला घे पे, घर काय भेटत. चहा बिया दिली त्याला. संध्याकाळी तुम्ही जेवण बनवायला गेले ना, जी पीठ तुम्ही घेणार ना, त्या डब्यातून पीठ काढायचं, पिठेमध्ये पाणी टाकायचं. हरे राम 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 हरे हरे. ते गोडे बनवायचे. हरे राम राम राम. हळूच टाकायची, नाही तर तावा खाली पडली.
आणि जर तुम्ही असा स्वयंपाक बनवला आणि तो स्वयंपाक तुमच्या नवऱ्याने खाल्ला, तुम्हा नवराने दारू सुटणीच समजा. ओ म्हणा बाबा काय बारी सांगे का रे आई बोलत आई आई पटना महाराज कथ असेल गावत ती पण आई दारू न बोलत बारी बोलणार होतो. इथं बसलेल्यांपैकी 55% बायांना तो टेन्शन आहे, कारण तो संध्याकाळी सापडतच नाही. मेरा मन डोले, तो घरात आला आणि त्याने इतकं म्हटलं आज तू खूप छान दिसते, समजी लेवा नाव जण गेले, कारण त्याने पेल मार मी छान दिसत, कारण तो जो वैद्य खालेला होता तो बी पेल होता. चालिये रे बोगर जपरे दादा. आता काही लोक म्हणतात ना महाराज आमच्या घरी आले पाहिजे, महाराज आमच्या घरी जेवले पाहिजे. आम्ही का टाळतो त्याचं एक कारण आहे, स्वयंपाकातून मनावर परिणाम होता, म्हणून सज्जनांच्या घरी जेवलं पाहिजे. आज आम्ही ज्यांच्याकडे जेवण करायला गेलो ते स्वामींचे भक्त होते, समर्थ स्वामी महाराजांचे ते भक्त आहेत. आलेत का ते दादा इथं? त्यांच्या वाढण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात चांगलापणा होता. पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह होती. नाही तर काही ठिकाणी माणसाची इच्छा असते ती बाई आपल्याकडे अशी बघते तर आपण जबरदस्ती येले दाडे. पहिले तर मी कोणाच्या घरी जात नाही, मी चटणी भाकर खाऊन जगेल, पण मी कोणाचा अपमान सहन करणारा माणूस नाहीये. तू ना गर्भ मला जमाव नाही. मी 4 व्हीलर मध्ये झोपतो, पेट्रोल पंपवर झोपतो, मारुतीच्या पारावर झोपतो, पण उभरे लोकांच्या दारावर पाय टाकत नाही. मला नाही जमत ते. विद्वान जगत पूज्यते, सबकी परीक्षा कीजो लेकिन साधू की परीक्षा कभी मत कीजो. साधूचा आशीर्वाद घ्या. आजपर्यंतचा इतिहास आहे, माझ्या संपर्कामध्ये असलेल्या व्यक्तीने मला सांगून देऊ की आमच्यावर हे फार मोठं संकट आलं महाराज, कळत न कळत सुद्धा त्यांच्यावर फार मोठी हानी होणार नाही. आणि जर हानी आली तर परमात्म्याचा मंत्र असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया अघात निवाराया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु, प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक तत्वाने संत असलेच पाहिजे. गोव्याला घेऊन घेणारे 1000 भेटतील, पण पंढरपूरला चला ना असा म्हणणारा मित्र आपल्या एक जीवनामध्ये असला पाहिजे, कारण शेवटी पंढरपूरच आपलं कल्याण करणारं क्षेत्र आहे. इथं जर म्हाताऱ्या बायांची इच्छा असेल तर या वर्षी अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये पुण्य केलेलं अधिक जातं, म्हणून 8 दिवसाची श्रीमद भागवत कथा माझी पंढरपूरला आहे. जर कोणाला यायचं असेल, जर तुमच्या गावातून 50 लोक झाले तर इथूनच बसायचं आणि इथंच उतरायचं, टेन्शन घ्यायचं नाही. राहणं खाणं पिणं सगळं माझ्याकडे. पैसा द्या ऐका, पैसा बी दे ना, टाळ्या वापस. भाडं सोडून 3500 रुपये 8 दिवसाचे खाणं पिणं आणि राहणं जे तिथं लागतं. 3500 रुपये 8 दिवस खाणं पिणं राहणं काय जड आहे? जर कोणाला असं वाटलं की आम्ही भागवत कथा नाही ठेवू शकत 1-2 लाख रुपये खर्च करून, तर तिथं जमलेल्या 500 भाविकांना आपण 5000 रुपये देऊन पंगत देऊ शकतो. आणि हे 3 वर्षातून एक वेळाच होतं. पण माझी अशी इच्छा आहे की पंगत वगैरे नकोय, एकदा पंढरपूरला चला आमच्यासोबत. 8 दिवस कथा ऐका, चंद्रभागेचा आंघोळ करा, विठ्ठल परमात्म्याचं दर्शन घ्या. काय आनंद आहोत, ते आयुष्य आहे, हे नाही. हे तर किती घासा तुम्ही कोणासाठी, अंतकाळामध्ये परमात्माच. 5 मिनिटं राहिले 11 सांगता बी नाही तुम्ही. इथं घड्याळ लावा काल येमू दादा. आज पहिला दिवस आहे, कथा लेट चालू झाली होती. 5 मिनिटं बोलू ना, फक्त 5 मिनिटं. कोण आहे 10 मिनिटं? लिलाव चालू आहे साडे चाललं रा घर जाईन बी काय करणार. आणि इथं आहे ना, इथं 11चे 11:15 11:30 झाले का महाराजांना काय करतो का टाइम का? बघ घर जातात जपशी का तू? घर जाता ते तू बटन दाबशी टीव्ही ने साथ निभाना साथिया गोपी भाऊ. अरे ज्या गोष्टीने तुमचा सत्यानाश होणार आहे तिकडे तुमचं मन लागतं, आणि जी कथा ऐकून तुमचा उद्धार. मी जेही शब्द बोलतोय तुमच्या कानात जात आहे, समजो ना समजो, पण कल्याण होणार मात्र, याच्यात कोणीच रोखू शकत नाही. एका मिनिटात गुणनिधीची कथा सांगतो आणि गणपती बाप्पाचं नमन करून तुम्हाला सोडतो. गुणनिधी लहानपणापासून वात्रट वागायला लागला, रागाने बोलायला लागला. बापाने एक दिवस त्याला चांगला फटकवला, पण बापाने फटकवला की तुम्ही मध्ये घुसताना हे सगळ्यात मोठं पापच आहे. मुलगा जेव्हा बापाला, म्हणजे बाप जेव्हा मुलाला फटकवतो ना चांगल्या कामासाठी, आपली एकच आहे त्याला का माठ टाकतात का, तू घरना बाहेर नाही.
खाऊ दे ना 2-4. बापाच्या आणि गुरुच्या हातून गेलेला माणूस कधीच कमी पडत नाही मुलाला, कधीच नाही. आणि ज्याने बापाचा मारच नाही खाल्लाय, ज्याने गुरुचे फटकेच नाही खाल्ले, तो व्यक्ती तुम्हाला बघा, तो चांगल्या ठिकाणावर सापडणारच नाही. कथा झाल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल, गावात एक फेरी मारा तुम्ही, 1-1 वाजेपर्यंत पोरं मोबाईल थांबलता का? बद्यांची मायबाप घरी नाही. जर 12:30 वाजले, माझा मुलगा घरी नाही आलाय, त्याची माय काळजी करायला गेली. त्याचा बाप म्हणतो का ग बंडू आला नाही, ज्या पा तुम्ही दरवाजा उघडा ठेवा, येतो त्याला जवळ पटी का ब हरी पाटले जायला तो. तुमचे मुलं 2-2 वाजेपर्यंत बाहेर राहता, चोऱ्या करता, मर्डर करता, गुटके खाता, पुड्या पेता, लफडे करता, आणि जेव्हा ते मुलांचं काही करता काही होऊन जातं, तेव्हा तुम्ही म्हणता पोलीस लोक झोपलेले असता का? का रे मग तू झोपेले का? 2 वाजले, तुझा मुलगा घरात नाही, तू करतो काय? आजपर्यंत आमच्या घरच्या मी एकच वेळा 10:30 वाजेपर्यंत बाहेर होतो, रात्रभर थंडीत झोपवलं माझ्या आईने मला. घरात मी घेणार नाही तेव्हापासून मी 8:30लाच घरात जायचो. गुणनिधी हा जो कुबेर आहे ना, कुबेरचा पहिला जन्म गुणनिधी आहे. त्याने फार मग पत्ता खेळायची सवय लागली. पत्ता खेळता 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 इतका तो रंगून गेला पत्त्यांमध्ये, हारायचा तो. एक दिवस गुणनिधीच्या बापाने आपली सोन्याची अंगठी काढली, ही चांदीची आहे, सोन्याची अंगठी काढली. 16,500 रुपयाचा भाव चालू होता. 9 ग्रॅमची अंगठी होती. अंगठी घेतली आणि अशी त्याने त्या भिंतीवर ठेवली आणि यज्ञदत्त आंघोळीला निघून गेले. गुणनिधीने ते बघितलं, गुपचूप हात मारला, केशर घातली आणि बाहेर चालला गेला. वडील आंघोळ करून आले, वडिलांनी बघितलं अंगठी काही दिसत नाहीये. का ग अंगठी बघितली माझी? नाही. गुणनिधी कुठे आहे? तो तर केव्हाचाच बाहेर गेलाय. जाऊ दे. एक दिवस ती अंगठी एका पत्ता खेळणाऱ्याच्या हातात सापडली. यज्ञदत्त नावाच्या ऋषीने त्याला सांगितलं, इकडे रे. काय अंगठी? म्हणजे माझी आहे, दाखव. बालाजी ज्वेलर देवडा. बिल आहे का तुझ्याकडे? म्हणे नाही. खरंच सांगी अंगठी कोणाची आहे? हळू बोला. तुमच्या मुलाला विचारा, जा आणि इकडे. मला ओरडतायत ते. मुलाला विचारा म्हणजे आवाज जा हो, त्याला विचारा, माझं नका डोकं खराब करू. आले यज्ञदत्त, गुणनिधी. आता पुण्याला हे क्लास करत असताना कोणत्या शब्दाला किती ओढायचं याचं काही म्हणतो, तू इतक्या जोरात का बारोडे मारतो? का रे त्याने अंगठी दौडी जायले, तो असं म्हणे का गुणनिधी बेटा, असं म्हणे का तो? तुम्ही चप्पल चोरी जाऊ द्या बरं, देवनी शपथ लिहिन सांगा, गुपचूप घर जासात का गाय देत जाशात? हा बोला ना. तुम्ही चप्पल येते तुमले संता बिरा ना, त्यांनी 9 ग्रॅमनी अंगठी दौडी जायले, आको ते दुसराकडे सापडी बी जायले, तो नाही म्हणणार ना देवानी, त्याला संताप नाही येवा का? हाय गुणनिधी. उठला गुणनिधी झोपेतून. काय म्हणता बाबा? इकडे इकडे. अंगठी कुठे? मला नाही माहिती. परत विचारतोय, अंगठी कुठे? मला नाही माहिती. असा हानला गुणनिधीला, डायरेक्ट जिपरेवाला करून टाकली त्याची. आणि फक्त मारलंच नाही, डायरेक्ट लात मारून घराच्या बाहेर काढलं. आणि बाई मध्ये आली, तिच्या बी कान पट्या, निघ. मला तर राहू द्या, निघ. तुझ्यामुळे वातरला येतो, तुझ्यामुळे सत्यानाश झाला येतो. विषय अंगठीचा नाहीये, विषय संस्कारांचा आहे. तिला बी आकलून दिलं, त्याला बी आकलून दिलं. आऊ बाबी कुलूप लाईन डायरेक्ट वन मानिंग घ्या. आता कोणाने दिला समजलं की बाप काय असतो. म्हणून सांगतो, जिवंत आहे तोपर्यंत किंमत करा. मेल्यावर या लोकांना किती खाऊ घातलं ना, 0. जिवंतपणे मी नेहमी सांगतो, तुमचा बंगला किती मोठा आहे नॉट मॅटर. तुमच्या बंगल्याच्या बाहेर सोप्यावर तुमचा बाप किती प्रसन्न चेहऱ्याने बसलेला आहे, याच्यावर तुमची श्रीमंती ठरत असते की तुम्ही किती श्रीमंत आहे. बंगला फार मोठा आहे आणि म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर अशी नाराजगी आहे, तुमची श्रीमंती काहीच कामाची नाही. घरात मायबाप सुखी पाहिजे. बरेच झोपडं असलं तर चालेल. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो ना, मला घेऊन जातात ते. कोणाचं मळ्यात घर आहे, कोणाचं शेतात घर आहे, कोणाचं पत्र्याचं आहे, कोणाचं बंगलं आहे, पण चेहऱ्यावर हसू पाहिजे.
ज्या बाईच्या गालावर हसू आहे आणि ज्या बाईच्या कपाळावर आडी नाही, ती प्रत्येक बाई साक्षात लक्ष्मीचं स्वरूपच आहे. पण काही बायांना तुम्ही केव्हाही बघा, तेरवाना पंगतमात पडेल रस्ते, अख्खा जगन टेन्शन तिले ना आपण रिकाम चोटे. अरे असा गुणनिधी इकडे तिकडे भटकायला लागला. शेवटी गुणनिधी आला श्री क्षेत्र काशी नगरीमध्ये. काशी नगरीमध्ये आला आणि काशी नगरीमध्ये असं भोलेनाथांचं मंदिर होतं आणि त्या मंदिरावरती भजन चाललेलं होतं. गुणनिधीने ते भजन ऐकलं, पायरीवर बसला. भजन ऐकता ऐकता गुणनिधीचं लक्ष भोलेनाथांना ठेवलेल्या नैवेद्यावरती गेला. कारण 4 दिवस झाले गुणनिधीने एक घास सुद्धा खाल्ला नव्हता. गुणनिधी भजन ऐकायला नाही बसलाय. गुणनिधी हे भजन आटपलं की पटकन मी ते नैवेद्य खाईल आणि माझं पोट भरेल असा गुणनिधीचा विचार पक्का झाला. रात्री मध्यरात्रीपर्यंत भजन चाललं. 12 वाजेला भजन संपलं. गुणनिधी हळूच त्या मंदिरात शिरला. हळूच त्याने तो दरवाजा लोटला. पूर्वी मंदिरांना कुलूप नव्हते. 2 खोट्या गोष्टी पवन दादा बघा, तुम्हाला पटता का? मंदिराच्या भिंतीवर लिहिलेलं असतं की चपला बुट बाहेर काढा. ही सांगायची गरज आहे? ही सांगायची गरज आहे? आणि दुसरी गोष्ट, भगवंताच्या दरबारातल्या वस्तू चोरायची बुद्धी मानवाला होते. सांगा ना, अजून कोणता कलियुग घ्यायचा बाकी आहे? किती कथा करायच्या आणि किती कीर्तन करायची की लोक सुधरतील? पण इथं बसलेल्यांपैकी 10 महिला आणि 5 माणसांनी जरी म्हटलं ना, मनोज महाराज तुम्ही तत्वाचं बोलता, 15 लोक जरी सुधारले ना, मला भरपूर आहे, मला पूर्ण पब्लिक सुधारली पाहिजे असं म्हणणंच नाही. 15 लोक फक्त बस झाले. चला पुढे या पटकन, आता 2 मिनिटात संपवतो. गुणनिधीने तो दरवाजा लोटला, नैवेद्य घ्यायला गेला आणि त्या नैवेद्याला हात लावत असताना याच्या श्वासामुळे भोलेनाथांच्या मंदिरातला दिवा बंद पडला. याने माणुसकी धर्म म्हणून ते ताट बाजूला ठेवलं, दिवा लावायला गेला पण दिव्यामध्ये वातच नव्हती. याने त्याचं शर्ट फाडलं, त्याची वात बनवली, दिवा लावला आणि ताट उचलायला गेला आणि चक्कर आले आणि ताट खाली पडलं आणि पुजारी उठला. पुजाऱ्याला वाटलं हा चोर आहे, असा मारला गुणनिधीला. डोळेच चालले गेले, आंधळा झाला. पहिलेच उपाशी, आता आंधळा. आता इकडे फिर तिकडे फिर, कोणी रस्ता दाखवत नाही, कोणी बोलत नाही, कोणी खायला देत नाही. आणि असंच 25 दिवस उपवाशी राहून गुणनिधी धारातीर्थ पडला. पडल्याबरोबर यमदूत घ्यायला आले. जुगारी होता ना तो. यमदूतांनी गुणनिधीला उचललं आणि तितक्यामध्ये भोलेनाथांचे पार्षद आले. रुक जाव, सोड त्याला. यमदूत म्हणे अहो तुम्ही सोड. भोलेनाथांचे प्रायव्हेट पार्षद, हे आमचं गिराईक आहे. यांनी यमराजला कॉन्टॅक्ट केला. म्हणे हे पार्षद कस काय आले? म्हणे हे तर गिराईक आपलं होतं. यम देवाने त्या पार्षदांना हे केलं. पार्षद म्हणे भोलेनाथांशी बोलून घ्या. भोलेनाथांकडे गेलं. अहो हा पापी आहे, हा जुगारी आहे, याच्यामुळे याची आई वनात भटकते आणि तुम्ही याला कसं काय? इकडे फाईल खोला त्याची. याने जुगार खेळलाय, कोणाला फसवलं नाहीये आणि त्याची आई वनात भोगते. कारण तिने पाप जन्माला घातलंय, तिचं कर्म ती माये भोगते, याचा काही दोष नाही. पण याने मरता मरता माझ्या मंदिरात दिवा लावण्यासाठी त्याचा शर्टाचा स्वतःचा कपडा जाळलाय. त्याच्यामुळे हे पुण्य त्याला ते सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही. याला माझ्याकडेच पाठवावं लागेल. विचार करा, एवढीशी चिंधी जर त्याला वैकुंठात घेऊन जाते तर मग तुम्ही 2 तास कथेला बसले, तुमची काय गती होणार आहे? तुमचं सगळ्यांचं कल्याणच होणार आहे. याच्या पलीकडे मला महात्म्य माहित नाही. फक्त दिवा लावला तर भोलेनाथ एवढी कृपा करताय. हे शिवाचं महत्व आहे, हे शिवाचं महात्म्य आहे. आणि हे तुम्ही आज शांत चित्ताने 11 वाजेपर्यंत ऐकून घेतलं. कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद. आज पहिला दिवस असल्यामुळे मलाही थोडं तुमची नस पकडायला, आज मलाही थोडं ग्रंथ वाचन करायला, आज थोडी मेंटॅलिटी बनवायला मलाही वेळ लागला. पण तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं. खरंच खूप छान श्रोते आहात. कारण वक्ता हा तेव्हाच चांगलं बोलू शकतो जेव्हा ऐकणारे चांगले असतात. खूप छान अशाच पद्धतीने आपल्याला 6 दिवस कथा पुढे करायची आहे.
आता तुम्हाला पहिला दिवस असल्यामुळे शिव महात्म्यातल्या गणपती बाप्पांचं दर्शन करून देतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या आरतीचे यजमान तयार राहतील. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. विनायक नमो नमः. नायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गौरीपुत्राय नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गौरीपुत्रा नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. बोल श्री गजानन महाराज की जय. जो गुणनिधी आहे तो मेला, तो कैलासावर गेला, मग त्याचा पुढचा जन्म काय झाला, मग त्याला कोण भेटलं, कोणी त्याचा उद्धार केला, तर गणपती बाप्पांनी केला. कोणी केला? मग त्याला ते पैशाचं खातं का देण्यात आलं, पैशाचं खातं कुबेराला कोणी दिलं, त्याच्या मागचं कारण काय होतं, हे सगळं उद्या सांगतो. आज आपला टाइम संपला. 11 वाजून किती झाले? 8 मिनिटं झाले. होऊ द्या. टेन्शन घ्यायचं आणि आरती झाल्याशिवाय कोणीही घरी जायचं. हा, कारण बिना आरती करून जर घरी गेले मध्ये काही झालं तर मी जबाबदार. अवकता सांगेला ना का ब्यावाळी राहना मी. असंच आहे आपलं काम. पुढील सूत्र पवनदादा सांभाळतील. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए. चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए. चरणों में
परी तो बनाने वाला सुनते सुजान करते हैं भाव जो चलो मेरा अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए जो चलो मेरा अपना दीजिए कर्पूर गौरव गरुडावतार संसार सार भुजगेन्द्रहार सदावतंसव हृदयानंदे भवं भवामि सहितं नमामि हर हर शंभो शंभो शिवमदेव हर हर शंभो हरि हरि गण वंदे चरण पायी रूप तुझे प्रेमी हरि गणानंद पूजन भावे वाणी रमणे नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या जडं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणाय कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामजं हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम
रामचंद्र भगवान राम हनुमान की सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की नमः पार्वती पतये हर 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 श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तु